हालेलुया। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। सबसे पहले मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूं कि इस प्रकार एक सुंदर अवसर मुझे इस सम्मेलन में आने के लिए परमेश्वर ने दिया। सर्वात आधी मी परमेश्वराचा धन्यवाद करीत हो, कारण परमेश्वराने एक सुंदर से सौभाग्य मला या संमेलनामध्ये येण्यासाठी दिलेले आहे। इस सम्मेलन के बीच में मुझ अयोग्य को इस प्रकार एक आराधना चलाने के लिए एक अनुमति मिला आणि या संमेलनामध्ये माझ्या अयोग्य असणाऱ्या मला एक सभा चालविण्यासाठी परमेश्वराने मदत केलेली आहे। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। मैं ओडिशा के कटक सेंटर से आया हूँ आणि मी ओडिशाच्या कटक सेंटर मधून आलो आहे। आप लोग की प्रार्थना और दया के कारण परमेश्वर पिछले सप्ताह हमारे कटक सम्मेलन को बहुतायत से आशीष किया है। तुमच्या प्रार्थना आणि विनंतीच्या द्वारे मागील आठवडी झालेले कटक कन्व्हेन्शन परमेश्वर आशीर्वादित केलेले आहे। निरंतर हमारे ओडिशा की सेवा के लिए आप लोग से मैं प्रार्थना का अनुरोध करता हूँ। सतत आमच्या कटक सेंटरच्या सेवेसाठी तुम्ही प्रार्थना करा अशी आम्ही तुम्हास विनंती करीतो। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। अल्प समय है, एक आधा घंटे का समय है। इस आधा घंटे के समय में एक छोटी सी विषय को आपके सामने जो मुझे समझ में आया है मैं आपको बताने के लिए आग्रह करता हूँ। आणि वेळ खूप कमी आहे, अर्धा तासाचे वेळ असल्यामुळे जे काही मला कळाले आहे मी तुमच्या समोर ठेवू इच्छित आहे। मैं अधिक समय ना लेते हुए संक्षिप्त में इन बातों को मैं कहूँगा। परमेश्वर की आत्मा ही हमको अगुवाई करना चाहिए। आणि वेळ कमी असल्यामुळे मी काही गोष्टी तुमच्या समोर थोडक्यात सांगेन। परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला चालवो। आइए, जिस बात को मैं समझाना चाहता हूँ बाइबल में लिखी हुई छोटी सी घटना के माध्यम से हम उसमें छुपे हुए कुछ बातों को या उसमें दिखाई देने वाले कुछ रहस्यों को हम लोग समझने की कोशिश करेंगे। आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले गोष्ट जी आहे त्या गोष्टीमध्ये लिहिलेले जे रहस्य आहेत ते आपण या गोष्टीच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। और उस बात को समझने के लिए हमारे धर्मशास्त्र को मत्ती रचित सुसमाचार के 20वें अध्याय की ओर पलटाएं। आणि ते गोष्ट समजण्यासाठी आपले शास्त्र आपण मत्ती शुभवर्तमान याच्या 20व्या अध्यायाकडे आपण उघडूया। मैथ्यू चैप्टर 20 वर्सेस 20 to 23 हम लोग पढ़ेंगे। मत्ती शुभवर्तमान 20 अध्याय याचे 20 वचनापासून ते 23 वचनापर्यंत आपण वाचूया। मत्ती रचित सुसमाचार अध्याय 20 वचन 20 से लेकर के 23 तक। मत्ती शुभवर्तमान अध्याय 20 याचे 20 वचनापासून ते 23 वचनापर्यंत। तब जब्दी के पुत्रों की माता ने अपने पुत्रों के साथ यीशु के पास आकर प्रणाम किया और उससे कुछ मांगने लगे। उसने उससे कहा, तू क्या चाहती है? वे उससे बोले, यह वचन दे कि मेरे ये दो पुत्र तेरे राज्य के, एक तेरे दाहिने और एक तेरे बाएं बैठे। यीशु ने उत्तर दिया, तुम नहीं जानते कि क्या मांगते हो। जो कटोरा मैं पीने पर हूँ क्या तुम पी सकते हो? उन्होंने उससे कहा, पी सकते हैं। उसने उससे कहा, तुम मेरा कटोरा पियोगे, पर अपने दाहिने और बाएं किसी को बिठाने का मेरा काम नहीं, पर जिसके लिए मेरे पिता की ओर से तैयार किया गया है उन्हीं के लिए है। तेव्हा जब्दीच्या मुलाच्या आईने आपल्या मुलासह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले। त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा। येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजते नाही? जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? तो त्याला म्हणाले, पिता येईल। त्याने त्यास म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसवण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद आज असो। से तकरीबन 2000 साल पहले प्रभु यीशु मसीह इस पृथ्वी पर रहने के दिनों में आणि आजपासून 2000 वर्षाआधी आपल्या प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना एक माँ यीशु के पास आकर के अपनी इच्छा को प्रकट करने वाले एक छोटा सा चित्रण वर्तमान हम लोगों ने शास्त्र में पढ़ करके देखा। आणि एक आई जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याची जी विनंती आहे ती येशू ख्रिस्ताला सांगत आहे, हे गोष्ट आपण वाचले आहे।
इस प्रार्थना में वो माँ अपने बच्चों के लिए यीशु के पास आते हुए हम लोग देखने पाते हैं। आणि या गोष्टीमध्ये आपण पाहतो एक आई एक विनंती सहित येशू ख्रिस्ताकडे येत आहे असे आपण पाहतो और अपनी दिल की जिज्ञासा उसे बताते हुए यीशु से वो प्रार्थना करती है आणि त्याच्या मनातील जी इच्छा आहे ती विनंती करीत परमेश्वराकडे ती प्रार्थना करीत आहे। और उसकी प्रार्थना सुने जाना है तो यीशु मसीह कुछ शर्तों को उसके सामने रखते हुए हम लोग इस घटना में देखने पाते हैं। आणि त्याची विनंती ऐकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काही गोष्टी त्याला सांगत आहे असे आपण या गोष्टीमध्ये पाहतो। मेरा विश्वास है कि बाइबल में जितनी भी बातें लिखा हुआ है आणि मी विश्वास करतो जितके गोष्टी शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेल्या आहे हर एक घटना, इतिहास, भविष्यवाणी, ये सारी बातों के पीछे परमेश्वर की एक महान अनंत योजना है। आणि बायबलमध्ये जे गोष्टी आहेत, इतिहास आहे, भविष्यवाणी आहे, या सर्वांच्या मागे परमेश्वराचे एक श्रेष्ठ उद्देश आहे। कोई भी चीज बाइबल में जो उल्लेख है वो अपने आप ऐसे ही समय बिताने के लिए या कागजों को भरने के लिए नहीं लिखा हुआ है। आणि जे काही गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिण्यात आलेले आहे ते पानं भरण्यासाठी नव्हे आणि काहीतरी गोष्ट म्हणून लिहिलेले नाही। चुन चुन के उन सारी घटनाओं को शास्त्र में प्रकाशित किया गया ताकि पढ़ने वाला, सुनने वाला, समझने वाला परमेश्वर के मन को या उसकी मनसा को समझने पाए। आणि जे काही गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिण्यात आलेल्या आहे ते निवडून जे आहे लिहिण्यात आलेले आहे याच्याद्वारे जो कोणी वाचतो, जो कोणी ऐकतो, जो कोणी समजतो ते सर्व गोष्टी समजावे। यूहन्ना रचित सुसमाचार के 21 अध्याय की ओर अगर हम हमारे आंखों को घुमाएंगे, जेव्हा आपण योहान शुभवर्तमान याचा 21व्या अध्यायाकडे आपले डोळे आपण फेरतो तो उसके 25 वचन की ओर ध्यान देने के समय में त्याच्या 25व्या वचनाकडे जेव्हा आपण लक्ष जॉन द देतो गॉस्पेल चैप्टर 21 वर्स 25 की ओर अगर हम लोग ध्यान देंगे, योहान शुभवर्तमान त्याच्या 21व्या अध्यायाच्या 21व्या अध्यायाच्या 25व्या वचनाकडे जेव्हा आपण पाहतो तो लिखने वाला यूहन्ना इस प्रकार लिखता है, आणि लिहिणारा योहान या प्रकारे तो लिहितो और भी बहुत सारी बातें यीशु के समय काल में हुआ किंतु उन सब का उल्लेख शास्त्र में नहीं है। आणि खूप काही गोष्टी ज्या आहे पुष्कळ कृत्ये येशू असताना झालेले आहे परंतु एकही या शास्त्रात लिहिलेले नाही। लेकिन जो जो बातें हमारे आत्मिक उन्नति के लिए आवश्यकता है ऐसे खास बातों को ही शास्त्र में उल्लेख किया गया है। परंतु आपल्या आत्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच गोष्टी पवित्र शास्त्रात लिहिण्यात आलेल्या आहेत। 25 वचन इस प्रकार कहता है कि यीशु ने किए हुए सारे कामों का उल्लेख अगर शास्त्र में लिखना शुरू करे तो इस पृथ्वी में उसे समाने के लिए कोई जगह दिखाई नहीं देगा। आणि 25व्या वचनामध्ये आपण पाहतो येशूने केलेले पुष्कळ कृत्ये जर एक एक लिहिली तर लिहिलेले पुस्तके या जगात मावणार नाहीत। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद तो असो। जो भी घटनाएं, जो भी बातें, उपदेश, सच्चाई, भविष्यवाणी, इतिहास बाइबल में अगर लिखा हुआ है तो वो सब के पीछे निश्चय परमेश्वर एक महान बातों को या गुप्त बातों को छुपाए रखा हुआ है। आणि खरोखर पवित्र शास्त्रामध्ये जे काही दृष्टांत, जे काही गोष्टी, जे काही घटना, भविष्यवाणी लिहिलेल्या आहेत या सर्वांच्या मागे परमेश्वराचे एक श्रेष्ठ उद्देश लपलेले आहे। आइए यहाँ पर पढ़े हुए भागों के द्वारा हमारे आत्मिक उन्नति के लिए क्या रहस्य छुपा हुआ है या क्या बातें परमेश्वर में बताना चाहता है उसे समझने के लिए हम लोग ध्यान दें। या आपण या ठिकाणी जे काही गोष्ट वाचलेली आहे याच्याद्वारे परमेश्वर आपल्या आत्मिक जीवनाची काय उन्नती करू इच्छितो हे रहस्य आपण समजून घेऊया। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। एक एक कहानी के कदमों में हम लोग आगे बढ़ते हुए जाएंगे। आपण या गोष्टीचा एक एक पावलाने आपण पुढे जाऊया। सर्वप्रथम 20वें वचन की ओर अगर हम लोग ध्यान देते हैं, सर्वात आधी जेव्हा आपण 20व्या वचनाकडे पाहतो तो वहां पर यूहन्ना और याकूब की मां जो जब्दी की पत्नी थी यीशु के पास आती हुए हम लोग देखने पाते हैं। आणि यूहन्ना आणि याकोबाची आई जी जब्दीची आई आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली असे आपण पाहतो। और वो जब यीशु के पास आई आणि जेव्हा ती येशू ख्रिस्ताकडे आली उसके अंदर उसके दिल में एक आग्रह को हम लोग देखने पाते हैं। आणि त्याच्या मनामध्ये एक अपेक्षा आपण पाहतो। हम लोग भी यहाँ पर हर एक लोग परमेश्वर के सम्मुख में यहाँ पर आए हैं। आपण देखील देवाच्या सम्मुखामध्ये प्रत्येक जण आलो आहोत। हर एक के जीवन में हर एक के अंदर एक जिज्ञासा है, कुछ पाना है, कुछ प्रभु से लेना है। आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक लालसा आहे,
आहे की परमेश्वराकडून मी काही प्राप्त करावे. कुछ लोगों को चंगाई की जरूरत है, काही लोकांना आरोग्याची आवश्यकता कुछ आहे, लोगों को शांति की जरूरत है, काही लोकांना शांतीची आवश्यकता कुछ आहे, लोगों को आशीषों की जरूरत है, काही लोकांना आशीर्वादाची तो गरज कुछ आहे, लोगों को छुटकारा चाहिए, काही लोकांना सुटकेची गरज आहे, कुछ लोगों को जादू टोना के शक्तियों से मुक्ति चाहिए, काही लोकांना जादू ठेवण्याच्या बंधनातून मुक्ती हवी कुछ आहे, लोगों को अनंत जीवन का मार्ग समझना है, काही लोकांना सर्वकालिकतेचे मार्ग कुछ समजायचे पवित्र आहे, आत्मा पाने की आशा से, काही लोक पवित्र आत्मा प्राप्त करण्यासाठी आले आहेत, कुछ लोग परमेश्वर में बढ़कर के परमेश्वर के राज में पहुंचने की आशा से, काही लोक ख्रिस्तामध्ये वाढून ख्रिस्ताच्या आगमनामध्ये पोहोचण्याची आशेने आलेले आहेत. ऐसे अलग अलग आग्रह के साथ, जिज्ञासा के साथ हम लोग परमेश्वर के सम्मुख में आए हैं. या प्रकारे वेगवेगळ्या अपेक्षेने एक लालसेने आपण देवाच्या समुखात आलो आहोत. परमेश्वर के प्रिय लोगों, हमारा परमेश्वर आशीष देने वाला परमेश्वर है. प्रिय देवाच्या लेकरांनो, आपला परमेश्वर आशीर्वाद देणारा परमेश्वर उस पर आहे. विश्वास करके उसके पास आने वाले किसी को भी वो कभी भी तुच्छ नहीं जानता, उसको कभी भी खाली हाथ लौटने नहीं देता. आणि जो कोणी विश्वास करून परमेश्वराकडे येतो, परमेश्वर त्याला तुच्छ लेखित नाही, त्याला रिकाम्या हाताने तो पाठवित नाही. विश्वास करके यीशु के पास आने वाले प्रत्येकों को प्रभु यीशु मसीह आशीष करने वाला एक जीवित और सच्चा ईश्वर है. विश्वास करून जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, आशीर्वाद देणारा तो जिवंत परमेश्वर आहे. लेकिन कई बार हम लोग परमेश्वर के सम्मुख में आने के बावजूद भी खाली हाथों से, छूचे हाथों से हमें लौटना पड़ता है. अनेक वेळा जेव्हा आपण देवाच्या समुखात येतो, परंतु आपल्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते. हम लोग निराश, हताश और दुखी हो जाते हैं, यह बोल करके मैं गया तो था लेकिन मेरे लिए कुछ हुआ नहीं. आपण निराश होतो, आपण व्याकुळ होतो आणि असे आपण म्हणतो, मी देवाच्या समुखात गेलो होतो परंतु मी खाली हाताने रिक्त येत आहे. क्यों कई बार परमेश्वर हमारी प्रार्थना नहीं सुनता? क्यों कई बार परमेश्वर हमें उत्तर नहीं देता? का परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही? पुष्कळ वेळा परमेश्वर आपली विनंती ऐकत नाही. मुझे हर कारण तो नहीं मालूम, लेकिन यहाँ पर जब्दी की इस स्त्री ने या यूहन्ना याकूब की माँ ने जो रीति सिखाया, उसके विषय में मैं दो बातें बोलने के लिए आग्रह करता हूँ. आणि सर्व कारणे तर मला ठाऊक नाही, परंतु यूहन्ना याकूब आणि जब्दीची जी आई आहे ती कशा प्रकारे विनंती करते याविषयी मी सांगू इच्छितो. यीशु के पास एक आग्रह के साथ, एक प्रार्थना के साथ वो वहां पर आई. आणि येशू ख्रिस्ताकडे एका अपेक्षेने, एक लालसेने, एका प्रार्थनेने ती येशू ख्रिस्ताकडे आली. अपनी जिज्ञासा, अपनी आशा, अपनी इच्छा यीशु को बताने से पहले, आणि त्याची लालसा, त्याची इच्छा येशूला सांगण्याआधी उसने यीशु की आराधना किया, उसको दंडवत किया करके स्पष्ट रीति से 20 वचन में उल्लेख है. आणि 20व्या वचनामध्ये आपण स्पष्टरित्या पाहू शकतो, ती येशूची प्रार्थना केली व ती परमेश्वराला दंडवत केली. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. प्रिय लोगों, मेरी आवाज को सुनने वाले हर एक से मैं ये निवेदन करता हूँ, प्रिय लोकांनो, माझे शब्द ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांस मी विनंती करीतो, अगर आज आपके जीवन की कोई आशीष की प्यास के साथ, आग्रह के साथ, अगर आप इस सुबह के वक्त में या फिर इस सम्मेलन में अगर आए हो, आणि जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या लालसेने आज सकाळच्या वेळेस किंवा या संमेलनामध्ये आला असाल तर, तो सम्मेलन में आने से आशीष मिलेगा करके आप ना सोचिए. आणि संमेलनामध्ये येऊन आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा तुम्ही करू नका. मैं इधर उधर भटकता रहूंगा, सम्मेलन के अंत में जब पास्टर लोग हाथ रख करके मेरे लिए प्रार्थना करेंगे तो मैं आशीष पाने के लिए मैं उसके पास जाऊंगा, वे मेरे सिर के ऊपर हाथ रखेंगे और मुझे आशीष मिलेगा. ये चिंता को हमारे अंदर से निकाल दे. आणि तुम्ही असे विचार करू नका, मी या ठिकाणी त्या ठिकाणी भटकत राहीन आणि शेवटी जेव्हा पास्टर प्रार्थना करतील त्यावेळेस माझा मस्तकावर ते हात ठेवले असता मी आशीर्वाद प्राप्त करेन, अशी काळजी तुम्ही तुमच्या मस्तकातून काढून अगर टाका. परमेश्वर की आशीष अगर आपको चाहिए तो, परमेश्वराचे आशीर्वाद तुम्हास हवे असेल तर, परमेश्वर के द्वारा अगर आपको चंगाई चाहिए तो, परमेश्वराकडून आरोग्य तुम्हास हवे असेल तर, परमेश्वर आपके घर परिवार को आशीषित करना है तो, परमेश्वर तुमच्या कुटुंबास आशीर्वादित करायचे असेल परमेश्वर तर, आपकी जिंदगी को बदलना है तो, तुमचे जीवन परमेश्वर बदलायचे असेल तर, स्वर्गीय शांति समाधान अगर आपके जीवन में पाना है तो, स्वर्गीय शांती समाधान तुमच्या जीवनात अनुभवायचे असेल बंधनों तर, से मुक्ति प्राप्त करते हुए स्वाधीनता को अनुभव करना है तो, आणि प्रत्येक बंधनातून मुक्ती प्राप्त करून स्वाधीनता हवी असेल तर, परमेश्वर के प्रिय लोगों, परमेश्वर की उपस्थिति में आकर के आपको चाहिए कि आप यीशु की आराधना करना चाहिए. प्रिय देवाचे लेकरांनो, तुम्हास हे करावे लागेल, देवाच्या सम्मुखात येऊन परमेश्वराची आराधना करावी लागेल. परमेश्वर के सम्मुख में आकर के परमेश्वर के नाम को ऊंचा करना चाहिए. परमेश्वराच्या सम्मुखात येऊन देवाचे नाव उंचावले गेले पाहिजे. लेकिन कई लोग कई समय में परमेश्वर के सम्मुख में आकर के गीत गाने के समय में गीत गा के परमेश्वर की प्रशंसा नहीं करते. काही लोक गीत गात असताना गीताच्या द्वारे, स्तवनाच्या द्वारे
परमेश्वराचे नाव उंच करीत कई नाही. लोग ताली बजा करके परमेश्वर की आराधना नहीं करते. काही लोक टाळ्या वाजून परमेश्वराची प्रार्थना करीत स्तुति नाही. करने के समय में ऊंची आवाज से स्तुति करते हुए परमेश्वर को गौरव नहीं तो प्रशंसा नहीं तो महिमा नहीं देते. आणि स्तुती करत असताना स्तुती करून गौरव करून परमेश्वरास धन्यवाद ते करीत नाही. इसी कारण से कई लोग आशीषों से वंचित हो जाते हैं. यामुळे ते आशीर्वादापासून वंचित आहेत. यहाँ पर याकूब यूहन्ना की माँ यीशु के पास अपनी जिज्ञासा, अपनी दिल की आशा, अपनी प्रार्थना निवेदन को बोलने से पहले यीशु के सामने झुक करके उसको दंडवत करते हुए दिखाई दिया. आणि या ठिकाणी योहान याकोबाची आई त्याची इच्छा परमेश्वरासमोर प्रकट करण्याआधी परमेश्वरास ती दंडवत करत आहे. परमेश्वराची ती प्रार्थना करीत आहे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. वैसे ही हम भी परमेश्वर के समक्ष में आने के समय में स्तुति के द्वारा, तालियों के द्वारा, प्रार्थना के द्वारा, गीतों के द्वारा, आराधना के द्वारा आत्मा में परमेश्वर की आराधना करना चाहिए. आपण देवाच्या सम्मुखामध्ये आले असता गीताच्या द्वारे, टाळ्यांच्या द्वारे, स्तुतीच्या द्वारे, उपासनेच्या द्वारे परमेश्वराचे नाव उंच केले पाहिजे. भजन संगीता की ओर अगर हमारे शास्त्र को हम लोग पलटाएंगे तो जेव्हा आपण स्तोत्र संहिताकडे आपले शास्त्र आपण उघडतो, भजन लिखने वाला दाऊद इस रीति से भजन को लिखते हुए कहता है. आणि स्तोत्र लिहिणारा दावीद या प्रकारे स्तोत्र तो लिहित आहे. 47 भजन 47 साम्स अगर आप पूरा पढ़ करके देखोगे आराधना कैसे करना है करके वहां पर भजन लिखने वाला बता करके दे रहा है. आणि स्तोत्र संहिता 47 अध्याय मध्ये स्तोत्र लिहिणारा या प्रकारे तो लिहित आहे कशा प्रकारे परमेश्वराची उपासना केली पाहिजे. वो कहता है थाली बजा करके ऊंचे स्वर से तुर्री की आवाज के समान हम उसकी आराधना करना चाहिए. आणि तो म्हणत आहे टाळ्या वाजवा, उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. नीचे के वचन 7 वचन को पढ़ करके देखने के समय में आणि खालील 7वें वचन जेव्हा आपण वाचतो, गीतों को गा करके, स्तुति का गीतों का गा करके हम परमेश्वर की आराधना करना क्योंकि वो राजा है करके लिखा हुआ है. आणि आपण या ठिकाणी वाचतो स्तुती स्तोत्रे गा कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. परमेश्वर के प्रिय लोगों, गीतों को गा करके, ताली को बजा करके ऊंचे स्वर से हम लोग परमेश्वर को प्रशंसा करते हुए उसकी आराधना करना चाहिए. प्रिय देवाच्या लेकरांनो, स्तुती स्तोत्रे गात आपण परमेश्वराच्या नावाचे जय जयकार करीत परमेश्वराचे नाव आपण उंच केले पाहिजे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. 103 भजन की ओर अगर हम लोग ध्यान देंगे, जेव्हा आपण स्तोत्र संहिता 103 अध्यायाकडे पाहतो, 103 भजन की ओर ध्यान देने के समय में हे मेरे मन यहोवा को धन्य के करके यहाँ पर गीत वाला बोल रहा है. आणि स्तोत्र लिहिणारा 103 स्तोत्र मध्ये म्हणतो हे माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. परमेश्वर के प्रिय लोगों, हमारे यीशु को हर एक लोग आराधना करना चाहिए. प्रिय लोकांनो, प्रत्येक लोक परमेश्वराची आराधना केले पाहिजे. क्यों उसकी आराधना करना है? का आपण परमेश्वराची आराधना करावे? क्यों उसकी आराधना करना है? का आपण परमेश्वराची आराधना करावी? हमारे यीशु की आराधना करने का कई कारण है, बाइबल में लिखा हुआ है. आणि परमेश्वराची उपासना करण्याचे अनेक कारणे शास्त्रात दिलेले आहे. हमारे प्रभु की आराधना करने का कई कारण आपको मालूम है. आणि परमेश्वराची उपासना करण्याचे अनेक कारणे तुम्हास ठाऊक आहे. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. केवल एक ही एक कारण को बोल करके मैं आगे बढ़ने के लिए आग्रह करता हूं क्योंकि समय का कांटा दौड़ रहा है. आणि कारण मी एकच एक त्याचे कारण सांगून मी माझे उपदेश पुढे घेऊन जाईन कारण वेळ जी आहे धावत आहे. पुरातन दिनों में जब एक राजा युद्ध के लिए जाता था, जेव्हा जुन्या करारामध्ये पाहतो एक राजा युद्धासाठी जात होता. अपनी देश की रक्षा के लिए, अपनी प्रजा की रक्षा के लिए जब वो सैनिकों के साथ रणभूमि में, युद्ध भूमि में जाता था, आणि देशाच्या रक्षेसाठी, त्याच्या प्रजेच्या रक्षेसाठी जेव्हा तो रणभूमी युद्धभूमी मध्ये जात होता, युद्ध में जाकर के जीत करके शत्रु को मार करके वापस आने के समय में, आणि युद्ध लढून शत्रूला हळून जेव्हा तो परत येत होता, उस समय में सारी प्रजा के लोग राजा को स्वीकार करने के लिए द्वार में, फाटकों में खड़े रहते थे. आणि त्यावेळेस त्याची सर्व प्रजा त्याचे स्वागत करण्यासाठी फाटकामध्ये उभे राहत असे. हमारे जीवन को रक्षा करने वाला राजा विजयी बन करके वापस आया है. आणि आपल्याला रक्षा करणारा, आपल्याला सांभाळणारा राजा विजय प्राप्त करून तो परत येत आहे. लोग जैसे ही वापस आते हैं, आणि तो जसा परत येत होता, सारी प्रजा राजा और उसके सैनिकों को देख करके जय जयकार करते हैं. आणि पूर्ण प्रजा, सर्व सैन्य राजाचे जय जयकार करतात.
करतात राजा की जय हो, राजा की जय हो की ललकार करते हैं। आणि राजाचा जय असो, राजाचा जय असो ते असे उल्हास करतात। उस भीड़ में ऐसे भी माँ होगी, उस भीड़ में ऐसे भी पिता होंगे। आणि त्या कल्पामध्ये अशी आई असेल, त्या कल्पामध्ये असा एक पिता असेल जिनका बेटा या जिनका पति वहां पर युद्ध में जाकर के मारा गया हो, मर गया हो, आणि त्या युद्धामध्ये त्यांचा मुलगा जाऊन मरण पावला असणार, फिर भी उन लोग राजा और उसकी सैनिकों को वापस जय के साथ लौटता हुआ देख के तरी देखील राजा व सैन्य परत येत असताना पाहून उन लोग उसको जय जयकार करते हुए उनको स्वीकार करते हैं। आणि ते त्यांचा जय जयकार करीत त्यांचा स्वीकार करतात। परमेश्वर के प्रिय लोगों, अगर पृथ्वी में एक राज्य का नियम अगर ऐसा है तो आणि पृथ्वीवरती राजाचे जर असे नियम असेल तर हमारा भारत के क्रिकेट टीम जब वर्ल्ड कप मैच जीत करके वापस लौटता है, जेव्हा आपले भारताचे क्रिकेट टीम जे आहे वर्ल्ड कप जिंकून ते परत येतात, एयरपोर्ट में उसका स्वागत करने के लिए तालियों की गड़गड़ाहट को हम सुनते हैं, हम लोग भी बजाते हैं। आणि एअरपोर्ट मध्ये आपण पाहतो पुष्कळ लोक टाळ्या वाजवतात, आपण ते पाहतो आणि ऐकतो, क्योंकि वो लोग उस मैच को जीत करके देश का आन और शान बढ़ाया है। कारण ते क्रिकेट खेळून आपल्या देशाचे शान आणि मान त्यांनी वाढविले आहे। अगर संसार में ये रीत है तो आणि या जगात या प्रकारची नियम असेल तर हमारे यीशु की आराधना हम लोग क्यों नहीं करना चाहिए? आपल्या परमेश्वराची उपासना आपण का करू नये? परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। हमारा प्रभु यीशु मसीह जो ईश्वर के तुल्य होने पर भी आपला परमेश्वर देवाचा तुल्य असला तरी मनुष्य का रूप धारण करके संसार में आया आणि मनुष्याचे स्वरूप धारण करून या पृथ्वी तलावर तो आला। अपने आप को नम्र, अपने आप को दीन बनाते हुए इस पृथ्वी में घूमता फिरता रहा आणि स्वतःला तो नम्र करून स्वतःला दीन करून तो या जगामध्ये फिरत राहिला। उसके जीवन की सारी साक्षी बोलने के लिए मेरे पास समय नहीं, आणि येशू ख्रिस्ताविषयी साक्ष सांगण्यास माझ्याकडे वेळ नाहीये। तो एक ही एक बात को याद रखिएगा, परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, गतसेमनी के बगीचे में आणि गतसेमनेच्या बागेत मेरा यीशु प्रार्थना जब कर रहा था, माझा येशू जेव्हा प्रार्थना करीत होता, उसके दिल में, दिमाग में, शरीर में एक बहुत बड़ा संघर्ष, एक बहुत बड़ा लड़ाई को हम लोग देखने पाते आणि त्याच्या हृदयामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये एक मोठे संघर्ष दिसून आले। पता है वो संघर्ष क्या था? आणि ते संघर्ष काय होते ठाऊक आहे पता है का? वो संघर्ष कैसा था? ते संघर्ष कसे होते ठाऊक आहे वो का? एक संघर्ष था जो उसको आने वाले दिनों में क्रूस को उठा करके सारे मानव जाति को उद्धार दिलवाना है। आणि ते संघर्ष हे होते कलवार वधस्तंभ उचलून सर्व लोकांचे तारण करायचे होते। इसी के लिए वो प्रार्थना करने के समय में उसका हृदय अत्याधिक व्याकुल था। आणि यामुळे तो प्रार्थना करीत असता त्याचे मन व्याकुळ होते। उस व्याकुलता में प्रार्थना करने के समय में उसका पसीना मानो खून के समान बहने लगा। आणि त्या व्याकुलतेमध्ये तो प्रार्थना करीत असता त्याचा घाम जे आहे रक्तात बदलून गेले। क्यों यीशु व्याकुल था मालूम है? का परमेश्वर व्याकुल होता ठाऊक आहे का? क्यों यीशु को व्याकुलता होना था? का परमेश्वर व्याकुल व्हायचे होते? प्रिय लोगों, अगर आपको मुझको उसके जगह में सूली में चढ़ाए तो हम भी सूली में चढ़ के मर जाएंगे, कोई बड़ी बात नहीं है। आणि जर तुम्हाला आणि मला वधस्तंभावर खेळले तर आपण, तुम्ही आणि मी जे आहे वधस्तंभावर मरून जाऊ। आपको मुझको अगर सूली पे चढ़ाए तो हम भी मरेंगे, कोई बड़ी बात नहीं है। आणि वधस्तंभावर खेळले असता तुम्ही आणि मी मरून जाऊ, काही यात मोठी गोष्ट नाही। कोई मुझे मारना शुरू करे, मुझे मरने तक मारना शुरू करे तो मैं मरूंगा ही। आणि जर मरेपर्यंत मला कोणी मारेल तर मी नक्कीच मरून जाईल। यीशु के अंदर वो व्याकुलता क्यों? परंतु का एक व्याकुलता येशू मध्ये होते? क्योंकि मेरा यीशु मरने के समय में, कारण माझा येशू मरण्याआधी पिता परमेश्वर ने एक नियम उसके लिए दिया था। पिता परमेश्वराने एक आज्ञा नियम येशूला दिले होते। सारे मानव जाति के पापों को उठा करके तुझे मरना है। आणि सर्व जगातील पापी लोकांच्या पापाला उचलून तुला मरायचे आहे। इसलिए मरना केवल नियम नहीं है, आणि यामुळे मरणे हे नियम नाही, लेकिन मरने के उस रास्ते में, आणि त्या मृत्यूच्या मार्गामध्ये तुझे पकड़वाए जाने से लेकर के सूली में अपने प्राण देने के समय तक, आणि तुला धरून देण्याच्या वेळेपासून वधस्तंभावर खिळेपर्यंत जो यातनाएं तुझे दिया जाएगा, जे छळ तुला करण्यात जो येईल, कष्ट तुझे दिया जाएगा, जे कष्ट तुला करण्यात जो येईल, पीड़ा तुझे सहना पड़ेगा, जे पीडा तुला सहन करावी जो लागेल, मार तुझे मिलेगा, जे मार तुला बसेल, तेरे पीठ को जो उखाड़ा जाएगा, आणि तुझी जी पाठ जी आहे तेरे सिर खोडली पर जो जाईल, कांटों का मुकुट पहनाया जाएगा, आणि तुझ्या मस्तकावर काठ्याचा मुकुट ठेवण्यात तेरे येईल, हाथ और पैर में जो खील ठोके जाएंगे, आणि तुझ्या हातात पायामध्ये खिळे ठोकण्यात येईल। इन सारे मार्गों में या सर्व मार्गात पिता परमेश्वर ने यीशु को एक नियम दिया। आणि पिता परमेश्वराने येशूला एक नियम दिले। इस मार्ग में तू अयो उफ एक शब्द तू नहीं निकाल सकता। आणि या मार्गामध्ये अयो उफ हे शब्द तू काढू नये। अगर मेरा यीशु क्रूस को लेकर के जाने के समय में
एक शब्द निकालने से मेरा पाप क्षमा नहीं होगा। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त क्रूस घेऊन जात असता, वधस्तंभ घेऊन जात असता, असे शब्द जर काढला असता तर माझे पाप क्षमा झाले मेरे नसते। पाप को क्षमा करने के लिए, माझे पाप क्षमा करण्यासाठी, आपके पाप को क्षमा करने के लिए, तुमचे पाप क्षमा करण्यासाठी, सारे मानव जाति के पापों को क्षमा करने के लिए, सर्व मनुष्य मात्रांचे पाप क्षमा करण्यासाठी क्रूस उठाने वाला यीशु अपने मुंह में दर्द और वेदना के समय में एक शब्द नहीं किया। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शरीरामध्ये वेदना सहन करीत असताना देखील असे शब्द तो ओरडला नाही। घोड़े का प्रहार की मार से उसका शरीर पूरा उखड़ा हुआ है, आणि चपकाने मारत असताना त्याचे पूर्ण शरीर छिन्न भिन्न झाले, उसकी मांस पूरा झूलते हुए दिखाई दे रहा, त्याचे पूर्ण मांस खाली लटकत होते, सिर से लेकर के पांव तक वो लहूलुहान से खून से सना हुआ है। मस्तकापासून तळपायापर्यंत पूर्ण शरीरातून रक्त वाहत होते। उस उखड़े हुए शरीर के ऊपर आणि ते छिन्न भिन्न झालेल्या शरीरावर एक भारी भरकम खुदरा लकड़ी का क्रूस बना करके उसके पीठ के ऊपर रख दिया। आणि एक वजनदार वधस्तंभ त्याच्या पाठीवर ठेवण्यात आले। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। परमेश्वर के प्रिय लोगों, उखड़ा हुआ चमड़ा क्रूस में पूरा चिपका हुआ अवस्था में दिखाई दे रहा, आणि छिन्न भिन्न झालेले शरीर त्या वधस्तंभावर लटकत होते। उसको पीने को दिया नहीं, खाने को दिया नहीं, त्याला खाण्यासाठी काही दिले नाही, पिण्यासाठी काही दिले उसके नाही। शरीर का पानी, उसका शरीर का खून पूरा बह करके चला गया। त्याच्या शरीरातील पूर्ण रक्त व पाणी वाहत वाहत निघून गेले। उसकी अवस्था को देखने वाला हर एक व्यक्ति रोने लगे, चिल्लाने लगे करके शास्त्र गवाही देता है। आणि शास्त्र या प्रकारे साक्ष देत आहे, त्याला पाहिलेले प्रत्येक जण रडित होते। उसकी रोना को देख करके यीशु बोल रहा है, हे यरूशलेम की कन्याओं, तुम लोग मेरे लिए मत रोना। आणि त्यांना पाहून येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे यरूशलेमेचे कन्ये, मला पाहून तू रडू नकोस। अपने बच्चों के लिए, अपने पतियों के लिए रोना चाहिए। आणि तुम्ही तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या पतीसाठी रडा। वो प्रभु यीशु मसीह भारी भरकम क्रूस को लेकर के आगे बढ़ने के समय में प्रभू येशू ख्रिस्त वजनदार वधस्तंभ घेऊन पुढे जात असता। प्रिय लोगों, उसके शरीर में बल नहीं था क्योंकि वो हमारे समान रक्त मांस शरीर में था। आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये बळ नव्हते, कारण तो देहधारी मनुष्य होता। परमेश्वर के प्रिय लोगों, वो रास्ते में गिर गया करके कहते हैं। आणि आपण पाहतो तो रस्त्यामध्ये खाली पडलेला आहे। जब वो रास्ते में गिर गया, पता है क्या हुआ? जेव्हा तो रस्त्यात पडला तर काय झाले ठाऊक आहे काय? हम लोग घर में टंगाने वाला क्रूस, जो रंदा मारा हुआ चिकना एक लकड़ी का क्रूस नहीं था, यीशु ने जो उठाया। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलेले जे वधस्तंभ होते ते सरळ सपाट वधस्तंभ नव्हते। परमेश्वर के प्रिय लोगों, वो बहुत ही रगड़ क्रॉस, एक खुदरा क्रूस था वो। आणि ते वधस्तंभ खूप धारदार असे वधस्तंभ होते। उसका चमड़ा हर एक भाग यीशु को एक सुई के समान चुभाता था। आणि त्या लाकडाचे जे काटे आहेत येशूच्या शरीरामध्ये ते टोचत होते। वो आगे बढ़ने के समय में, आणि तो पुढे जात असता, जब वो गिर गया, जेव्हा तो खाली पडला, उसका झूलता हुआ चमड़ा जो खून के कारण एक पेस्ट बन करके चिपक गया था, उखड़ करके क्रूस एक तरफ, मेरा यीशु दूसरी तरफ। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ते वाहत असता, त्याच्या शरीरातील लटकणारे मांस एका पेस्ट सारखे होऊन ते खाली पडले। येशू एका बाजूस आणि वधस्तंभ दुसऱ्या बाजूस। हमारे शरीर में एक छोटा सा कांटा चुभने के बाद आपल्या शरीरामध्ये एक लहान से कांटे टोचले कोई असता, दूसरा उस कांटे को निकालने के लिए सुई लेकर के आने से हम लोग डर जाते हैं, हम लोग चिल्ला उठते हैं। आणि कोणी दुसरा ते कांटे काढण्यासाठी सुई घेऊन आला असता, आपण घाबरतो। लेकिन मेरा यीशु को देखो, परंतु माझ्या येशूला पहा, हमारे यीशु को देखो, आपल्या येशूला पहा। लहू से लहान, शरीर उखड़ा हुआ, चमड़ा उखड़ा हुआ, हड्डी और मांसपेशियां दिखाई दे रही है। उसके ऊपर भी आपको प्यार करने के कारण, मुझको प्यार करने के कारण, दर्द को सह करके क्रूस को लेकर के यरूशलेम से गोलगोथा की ओर देखो वो बढ़ रहा है। आणि पहा, येशूचे सर्व रक्त वाहत असता, त्याच्या शरीरातील सर्व मांस जे आहे खाली लटकत असता, पहा तुमच्यावर व माझ्यावर तो प्रेम करणारा प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेकडून गोलगोथापर्यंत जात आहे। रास्ते में गिरने के समय में, रास्त्यामध्ये तो खाली पडत असता, चमड़ा उखड़ करके निकल जाने के समय, त्याचे सर्व शरीर जे आहे मांसमय झाले असता, मेरे यीशु ने एक शब्द नहीं निकाला। माझ्या येशूने असे शब्द तो ओरडला नाही। क्यों इतना दर्द सहा? का एवढे तो पीडा सहन केला? क्यों इतना दुख सहा? का इतके दुःख तो सहन केला? क्यों इतना दर्दनाक मृत्यु को वो पाया? का एवढे दर्द असणारे जे आहे, दुःख उस असणारे, दर्द में भी वो चुपचाप रह करके हमारे लिए प्रार्थना किया। त्या दुःखात देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी प्रार्थना करीत आहे। केवल एक ही एक कारण से
आपके लिए मेरे लिए वो प्रायश्चित बनना चाहिए। आणि फक्त एकच एक कारण आहे, तुमच्यासाठी व माझ्यासाठी एक मोबदला तो दिला आहे। हमारे ऊपर आने वाला सारा पाप का दंड को वो अपने ऊपर लेकर के चुपचाप सह लिया। प्रिय लोगों, आणि प्रिय देवाच्या लेकरांनो, तुमचे माझे सर्व पाप तो एक शब्द न बोलता सहन केलेला आहे। वो सब कुछ सह करके, सर्व काही सहन करून परमेश्वर के प्रिय लोगों अपने प्राण को हमारे लिए दे दिया। प्रिय देवाच्या लेकरांनो, त्याचा प्राण तो आपल्यासाठी दिलेला आहे। विवरण करने के लिए समय मुझे अनुमति नहीं दे रहा है, वरना क्रूस के विषय में बोलने से समय मेरे लिए कम हो जाएगा। आणि जे आहे क्रूसाविषयी सांगण्यासाठी वेळ मला जे आहे परवानगी देत नाही। क्रूसाविषयी सांगणे तर पुष्कळ आहे। परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। प्रिय लोगों, वो हमारे लिए सक्सेसफुली, सफलता के साथ, नियम के अनुसार दर्द को सह करके आ शब्द भी निकाले बगैर, दर्द में उफ किए बगैर, अपने मुंह में किसी प्रकार के भाव लाए बगैर चुपचाप दर्द को सहने वाला मेरा यीशु सच में स्तुति के योग्य है। आणि खरोखर त्याला इतके त्रास होत असता, इतके छळले जात असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त आ किंवा उफ असे शब्द न काढता तो आपल्यासाठी सर्व काही सहन केला। तो खरोखर परमेश्वर स्तुतीस तो योग्य आहे। बाइबल कहता है, शास्त्र या प्रकारे म्हणते, अगर मेरे यीशु मुंह से आ शब्द निकाला होता तो, आणि जर प्रभू येशू ख्रिस्त आ असे शब्द काढला असता तर वो मर करके दोबारा जी नहीं उठता, तो मरून पुन्हा जिवंत झाला नसता, वो मरता और कब्र में पड़ा रहता। आणि तो मेला असता आणि कब्रेमध्ये पडला असता। इब्रानी की पत्री अध्याय 5 के 7 वचन को पढ़ करके देखने से पता चलेगा। इब्री लोकासपत्र 5 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये वाचून पाहिलं असं लक्षात इब्रानी की येईल। पत्री बुक ऑफ हिब्रू चैप्टर 5 वर्स 7 को पढ़ करके देखने से इब्री लोकासपत्र 5 अध्याय याचे 7वे वचन वाचून पाहिले असता, शरीर में रहने के दिनों में आणि शरीरामध्ये असता जो उसको मृत्यू से बचा सकता था, जो त्याला मृत्यूपासून वाचू शकित होता, उसके सम्मुख में आहें भर भर करके उसने प्रार्थना किया, आणि त्याच्यासाठी जो आहे तो जे व्याकुळ होऊन प्रार्थना केला। भक्ति के कारण उसकी प्रार्थना सुना गया, आणि सद्भक्तीमुळे त्याची प्रार्थना ऐकण्यात आली। शरीर में रहने के दिनों में यीशु ने क्यों प्रार्थना किया, आणि देहामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त का प्रार्थना केलेला आहे, गethसेमने के बगीचे में यीशु ने क्या प्रार्थना किया, आणि गेतसेमनेच्या बागेत येशूने काय प्रार्थना केली। प्रभु मैं तेरे नियम के अनुसार इस मृत्यू के मार्ग में जय के साथ बाहर निकलना है, आणि हे प्रभू या मृत्यूच्या मार्गामध्ये विजयाने या मार्गातून मी बाहेर पडावे। मैं तेरी मर्जी करने को यहाँ पर आया हूँ। प्रभू मी तुझी इच्छा करण्यास आलो आहे। तेरी मर्जी ये है कि ये सारे मानव जाति को मैं बचाना है, आणि तुझी इच्छा हे आहे सर्व मानव प्राण्यांना मी तारावे। लेकिन मैं मार खाने के समय में, परंतु मी मार खात असता, मेरा शरीर उखड़ने के समय में, आणि माझे शरीर छिन्न भिन्न होत असता, मैं आ करके एक शब्द बोलने से, आणि मी असे शब्द बोलले असता, कील मारने के समय में मेरे हाथ को मैं खींचने से, आणि खिळे ठोकत असता माझे हात मी जर ओढलो तर, कांटों का मुकुट पहनाने के समय में मैं आंख को बंद करके दर्द को एहसास दिखाने से, आणि माझ्या मस्तकावरती काठ्याचा मुकुट ठेवत असताना माझे डोळे बंद करून मी हावभाव दाखविल होतो। लोगों का पाप क्षमा नहीं होगा, या लोकांचे पाप क्षमा होणार नाही। चुपचाप सहने के लिए मुझे शक्ति दे करके उसने प्रार्थना की, यामुळे सर्व काही सहन करण्यास हे प्रभु तुमला शक्ती दे म्हणतो प्रार्थना करू लागला। यीशु मसीह मर करके जी उठा। प्रिय लोगों, आणि प्रिय देवाच्या लेकरांनो, येशू मरून जिवंत झालेला आहे। यीशु मसीह मर करके जी उठा। प्रिय लोगों, देवाच्या लेकरांनो, येशू मरून जिवंत झालेला आहे। और उसके जी उठने का प्रमाण क्या बोल रहा है, आणि तो जिवंत झाला म्हणून काय सांगत आहे, हमारे पापों को उसने उठा करके नाश कर दिया है। आपले सर्व पाप होऊन परमेश्वराने ते नाश केले। उसने दर्द को सह लिया, उसने जुल्म सह लिया, उसने जजमेंट को नहीं तो उस न्याय को अपने ऊपर ले लिया। परमेश्वराने सर्व दंड, सर्व आपले पाप तो सहन केला, सर्व शिक्षा तो सहन केला। वो सक्सेसफुली युद्ध में जीत करके देखो वापस आ गया है, आणि सफलतेपूर्वक येशू युद्धातून विजयाने परत येत आहे। इसके लिए मेरा यीशु स्तुति के योग्य है, यामुळे माझा येशू स्तुतीस तो यीशु आराधना के योग्य है। माझा येशू जय जयकारास तो योग्य आहे। आकाश के नीचे पृथ्वी के ऊपर, आकाशाच्या खाली पृथ्वीवर मृत्युंजय होने वाला केवल एक मेरा यीशु है। मृत्यूवर जय प्राप्त केलेला फक्त माझा येशू आहे। मानव जाति के पापों को क्रूस पे लेकर के मर करके विजयी बन करके निकलने वाले एकमात्र यीशु मसीह है। मनुष्याचे सर्व पाप स्वतःच्या पदरी घेऊन विजयाने जिवंत झालेला माझा येशू आहे। इसी के लिए हमारे यीशु आराधना के योग्य है। यामुळे आपला परमेश्वर उपासनेस योग्य आहे। कितने लोग इस बात से सहमत है? किती लोक या
गोष्टीस तुम्ही मेरा मान्य यीशु करता. जयवंत हुआ है, येशू विजयी झालेला आहे, मेरे लिए जयवंत हुआ है. माझ्यासाठी तो विजयी उन लोग झालेला एक आहे. जोरदार हालेलुया बोलिए. जोरात हालेलुया म्हणा. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. इसके लिए प्रिय लोगों में आपसे नम्र निवेदन करता हूँ, यासाठी प्रियांनो मी तुम्हास विनंती करतो, आराधना में आप हमको ना देखिए, आराधनेमध्ये तुम्ही आम्हाकडे पाहू नका, आराधना में आप बाजा को या गीतों को ना देखिए. आणि प्रार्थनेमध्ये ड्रमकडे किंवा गीत आमच्याकडे कई पाहू बार नका. गीत सुनाई देगा, कई बार नहीं सुनाई देगा. आणि काही वेळेस गीत ऐकू येईल, काही वेळेस ऐकू येणार कई नाही, बार बाजा सुनाई देगा, नहीं सुनाई देगा. काही वेळेस ड्रम ऐकू येईल, काही वेळेस ऐकू येणार हम नाही. लोग आत्मा में गीत गा करके ताली बजा करके परमेश्वर की आराधना करते रहना. आपण आत्म्याने गीत गाऊन परमेश्वराची उपासना करावे. उसकी आराधना करने के लिए सुर नहीं चाहिए, त्याची आराधना करण्यासाठी सुराची उसकी आवश्यकता आराधना नाही, करने के लिए ताल नहीं चाहिए, त्याची आराधना करण्यासाठी एका तालमेलची उसकी आवश्यकता आराधना नाही. करने के लिए केवल एक शुक्रगुजारी का हृदय चाहिए. प्रिय लोगों, प्रिय देवाचे लेकरांनो, त्याची आराधना करण्यासाठी एक उपकारी अंतकरण पाहिजे. इसी के लिए तो 103 गीत वाला कहता है, यामुळे स्तोत्र लिहिणारा 103 मध्ये तो म्हणत आहे. 103 गीत वाला इसलिए कहता है, हे मेरे प्राण यहोवा को धन्य कहे. यामुळे स्तोत्र संहिता 103 म्हणत आहे, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद हे कर. मेरे प्राण यहोवा को धन्य कहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. क्या है ये प्राण? प्राण बोलने से क्या है? हे जीव म्हणजे काय आहे? किसी भाई ने मुझे इस प्रकार बताया, आणि एक भाऊ मला या प्रकारे बोलला, सोल बोलने का अर्थ नहीं तो प्राण बोलने का अर्थ, जीव म्हणजे याचा अर्थ, हार्ट का हार्ट है प्राण. आणि हृदयाचे हृदय एक जीव आहे. हमारे लिए जिंदा होने के लिए, जिंदा रहने के लिए हमको हार्ट चाहिए, आपल्याला जिवंत राहण्यासाठी एका हृदयाची आवश्यकता आहे, और हार्ट को जिंदा रहने के लिए उसके अंदर प्राण रहना चाहिए. आणि ते हृदय जिवंत राहण्यासाठी त्याच्यामध्ये एका जीवाची आवश्यकता आहे. अगर हमारे शरीर में हार्ट नहीं होगा तो हम मर जाएंगे, आणि आपल्या शरीरामध्ये जर हृदय नाही तर आपण मरण पावणार. और अगर हृदय के अंदर अगर प्राण नहीं होगा तो भी हम मर जाएंगे. आणि त्या हृदयामध्ये जर जीव नाही तर आपण मरण पावणार. हे मेरे प्राण यहोवा को धन्य कहे, कहने का अर्थ क्या है? हे माझा जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. याचे अर्थ काय आहे? दिल की गहराई से परमेश्वर की आराधना करना चाहिए. आपल्या अंतर्यामाने आपण परमेश्वराची आराधना करावे. हम दिल के अंदर से परमेश्वर को स्तुति करना चाहिए. आपण पूर्ण अंतर्यामाने परमेश्वराची स्तुती करावे. जो कुछ बुझ में है सब परमेश्वर के नाम को धन्यवाद करना चाहिए. हे माझ्या सर्व अंतर्यामा परमेश्वराचा पवित्र नामाचा धन्यवाद कर. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नामास धन्यवाद समय असो. मुझे अनुमति नहीं दे रहा, मैं आगे बढ़ता हूँ. आणि वेळ मला परवानगी देत नाही, यामुळे मी पुढे जात आहे. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. यूहन्ना याकूब की माँ यीशु के पास आते ही अपना प्रार्थना निवेदन नहीं कहा, आराधना सबसे पहले की है. आणि यहोवाना याकोबची आई जी आहे, सर्वात आधी ती प्रार्थना केली नाही, ती परमेश्वराची आराधना केली. हम लोग परमेश्वर के समूह में आराधना पहले करें, आपण परमेश्वराच्या सम्मुखामध्ये आधी उपासना करू, तब हमारे मन की सारी कामनाएं परमेश्वर पूरा कर देगा. तेव्हा आपल्या मनाची सर्व लालसा परमेश्वर पूर्ण हम करेल. परमेश्वर को जय जयकार करें, आपण परमेश्वराचे जय जयकार करू. उसके उद्देश्य में ताली बजाएं, उसके लिए गीत गाएं. आपण त्याच्या उद्देशामध्ये टाळ्या वाजू, त्याच्या उद्देशामध्ये आपण गीत गाऊ. उसकी महिमा को देख करके आत्मा में मगन हो जाएं. त्याचे गौरव पाहून आपण आत्म्यात आनंदी होऊ. तब हमारे जीवन के लिए, भक्ति के लिए जो चाहिए सब कुछ मेरा परमेश्वर, हमारा परमेश्वर हमको देगा. आणि त्यावेळेस आपल्या भक्तीसाठी, सुभक्तीसाठी जे काही गरजेचे आहे, तू माझा परमेश्वर, तुमचा परमेश्वर आपल्याला देईल. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. यहाँ पर इस माँ को देख करके यीशु ने उससे पूछा, या ठिकाणी त्या आईला पाहून येशू विचारत आहे, तू क्या चाहती है कि मैं तेरे लिए करूं? तू काय इच्छितेस की मी तुझ्यासाठी करावे? परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. और ये माँ यीशु के सामने खड़े होकर के एक छोटा सा प्रार्थना, आणि ही आई जी आहे येशूकडे उभी राहून एक लहानशी प्रार्थना करत आहे. मेरे 2 बच्चे हैं माझे 2 मुले आहेत, जो तेरे साथ सेवा कर रहे हैं, जे तुझ्यासोबत सेवा करीत आहेत, जो तेरी सेवा कर रहे हैं. जे तुझी सेवा करीत तू आहेत, जहाँ जाता है वो तेरे पीछे हो लेते हैं. आणि तू जेथे जातोस तेथे ते येतात, अपने कारोबार कामकाज सब छोड़ करके वो तेरे पीछे पीछे जा रहे हैं. आणि त्याचे सर्व कामकाज सोडून ते तुझ्या मागे मागे चालतात. मुझे कोई कंप्लेंट नहीं है, आणि याविषयी मला काही तक्रार वो नाही. तेरा सेवा कर रहा, अच्छी बात है. आणि तुझी
सेवा करतात हे चांगली गोष्ट लेकिन आहे, एक आग्रह है, परंतु एक इच्छा आहे. मेरे दोनों बच्चे ये सेवा करके केवल सेवा में तृप्त होने से काफी नहीं है. फक्त सेवा करून त्या सेवामध्ये तृप्त होणे एवढेच नव्हे, कई लोग सेवा करके तृप्त हो जाते हैं. काही लोक सेवा करून तृप्त होतात. हमने कुछ किया है, हमने कुछ कर दिया है, हमने हमारे द्वारा कुछ हुआ है कि अंदर एक तृप्ति है. आणि आम्ही काय केलो आहे, आमच्याद्वारे काही झाले आहे, यामध्ये ते तृप्त होतात. परमेश्वर के प्रिय लोगों, इस माँ का आग्रह उससे भी बढ़कर के है. प्रिय देवाच्या लेकरांनो, या आईची अपेक्षा त्याहून मोठी आहे. एक सेवा नहीं, मेरे द्वारा कुछ होना केवल नहीं, आणि एक सेवा नाही, माझ्याद्वारे काही होणे नाही. तेरे राज्य में जाने के समय में तुझ्या राज्यामध्ये गेले असता मेरे दोनों बेटे तेरे अगल बगल में बैठना चाहिए. माझे दोन्ही मुलं तुझ्या उजवीकडे व डावीकडे बसले पाहिजे. परमेश्वर के बहुत नाम की महिमा होवे. देवाचा पवित्र नावास धन्यवाद असो. उसका कई अर्थ हम लोग ले सकते हैं, लेकिन सारे अर्थों को बोलने के लिए मैं अभी नहीं चाहता. आणि त्याचे अनेक अर्थ आहेत, परंतु ते सर्व अर्थ मी आता सांगू इच्छित नाही. लेकिन उस माँ की एक आग्रह को मैं समझता हूँ परंतु त्या आईची एक लालसा मी समजू शकतो. कि जैसे मेरा बेटा यूहन्ना हमेशा तेरे छाती पर टेक लगाए हुए है, वैसे ही तेरे राज्य में भी वो तेरे सबसे नजदीक रहना चाहिए. यही है इस माँ का आग्रह. आणि ती आई म्हणत आहे, ज्या प्रकारे योहन्ना तुझ्या उराशी टेकलेला आहे, तसा तो स्वर्गाच्या राज्यामध्ये तो दिसून यावे. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद इस असो. माँ का आग्रह है, मेरे दोनों बेटे तेरे राज्य में सबसे नजदीक, तेरे अगल में, तेरे बगल में उन लोग बैठना चाहिए. आणि त्या आईची या प्रकारची एक अपेक्षा आहे, माझे दोन्ही मुलं स्वर्गाच्या राज्यामध्ये एक डावीकडे व एक उजवीकडे बसला पाहिजे. आज इस सुबह के वक्त में इस सम्मेलन में भागीदार होने वाले प्रिय माओ और पिताओं से मैं पूछता हूँ, आज सकाळच्या वेळेस या संमेलनामध्ये भागी झालेले आई वडिलांस मी एक प्रश्न विचारतो. आज इस सुबह के वक्त में आप आपके बच्चों के प्रति किस प्रकार के आग्रह के साथ यहाँ पर दिखाई दे रहे हो? आज सकाळच्या वेळेस तुमच्या लेकरांविषयी कोणत्या अपेक्षेने तुम्ही देवाच्या समुखामध्ये बसला आहात? अनेक माओं का आग्रह है, अनेक पिताओं का आग्रह है कि मेरे बच्चे विदेश में जाकर के कमाना चाहिए, बहुत धन संपत्ति बनाना चाहिए. अनेक आई वडिलांची ही अपेक्षा आहे, माझा मुलगा किंवा माझी मुलगी विदेशामध्ये गेली पाहिजे, परदेशात पुष्कळ पैसा ते कमीले पाहिजे, उनका नाम होना चाहिए, उनका शोहरत होना चाहिए, आणि त्यांचे नाव झाले पाहिजे, त्यांची पदवी त्यांना मिळाली पाहिजे, एक घर होना चाहिए, एक बंगला होना चाहिए, एक चांगले घर झाले पाहिजे, एक बंगला झाला पाहिजे. इसी प्रकार के संसारिक भौतिक आग्रह अभिलाषा के साथ कई लोग प्रार्थना निवेदन लेकर के आते हैं. आणि या प्रकारच्या अपेक्षेने अभिलाषाने अनेक लोग प्रार्थनेची विनंती घेऊन कई लोग येतात. का कंप्लेंट है, मेरे को चंगाई चाहिए. आणि काही लोकांची तक्रार आहे, मला आरोग्य पाहिजे. कई लोग का शिकायत है, मेरा बिजनेस में मुझे आशीष चाहिए. काही लोकांची तक्रार आहे, माझा व्यवसायात मला आशीर्वाद मुझे पाहिजे, यीशु के समीप रहना है, मला येशूच्या जवळ राहायचे मुझे आहे, यीशु के बगल में रहना है, मला येशूच्या जवळ राहायचे मुझे आहे, यीशु के साथ रहना है. मला येशू सोबत राहायचे आहे. हमेशा मैं और मेरा यीशु आपस में एक हमेशा नजदीकी में रहना है. सतत मी आणि माझा येशू आम्ही सोबत असले पाहिजे. मेरा जीवन यीशु के साथ एक घनिष्ठता का होना है. आणि मी आणि माझा येशूचे जे परस्पर संबंध आहे ते कनिष्ठ असले पाहिजे. ऐसा आग्रह इस सुबह के वक्त में कितनों के अंदर है? या प्रकारची अपेक्षा आज सकाळच्या वेळेस किती लोकांमध्ये आहे? प्रिय लोगों, सारे प्रार्थनाओं में श्रेष्ठ प्रार्थना ईश्वर के साथ की घनिष्ठता की प्रार्थना है. आणि सर्व प्रार्थनांमध्ये श्रेष्ठ प्रार्थना येशू सोबतची प्रार्थना आहे. आप जो मांगोगे परमेश्वर आपको देगा, तुम्ही जे काही मागाल परमेश्वर तुम्हास देईल. लेकिन जो कुछ मांगोगे उस चीजों को प्रभु देने के बाद सबका परिणाम एक होगा करके हम नहीं बोल सकते. आणि जे आहे तुम्ही प्रार्थना करून मागितले असता, परमेश्वर दिले असता, त्या सर्वाचे जे परिणाम आहे एकसारखे होईल हे आम्ही सांगू शकत आपको नाही. उन्नति चाहिए, यीशु आपको उन्नति देगा. तुम्हास वाढ पाहिजे, परमेश्वर तुमचे वाढ करेल. आपको तरक्की चाहिए, परमेश्वर आपको तरक्की भी देगा. तुमची वृद्धी पाहिजे, परमेश्वर तुमची वृद्धी करेल. इस धन संपत्ति इस संसार में पाना है, वो भी प्रभु आपको आशीष करके देगा. आणि या जगामध्ये धन संपत्ती हवी असेल, परमेश्वर ते देखील तुम्हास देईल. विश्वास करके यीशु के पास आने वाले को कभी भी यीशु इनकार नहीं करता है. आणि विश्वासाने जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, परमेश्वर त्याचा धिक्कार करीत नाही. मरुभूमि में यात्रा करने वाले उन इस्राएलियों को याद कीजिए. आणि अरण्याच्या मार्गामध्ये यात्रा करणाऱ्या, प्रवास करणाऱ्या इस्रायल लोकांकडे तुम्ही पहा. गिनती की किताब 11 अध्याय में आणि गणनाचे पुस्तक 11 अध्यायामध्ये नंबर्स चैप्टर 11 में उन्होंने मांस चाहा, मछली चाहा, लहसुन और अदरक को चाहा. आणि गणनाचे पुस्तक 11 अध्यायामध्ये पाहतो, ते मांसची अपेक्षा करू लागले, अदरक मागू लागले, लसणाची ते अपेक्षा करू लागले. इस प्रकार के मांस और सांसारिक बातों के लिए आग्रह करने के टाइम मैं ही परमेश्वर हूं, मैं ये नहीं दूंगा करके परमेश्वर ने मना नहीं किया. आणि मांस मासोळी मागत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने हे म्हणले नाही, मी परमेश्वर आहे, मी देणार नाही. इसीलिए परमेश्वर
परमेश्वर ने लिव्याथान के सिर को टुकड़े टुकड़े करके, यामुळेच परमेश्वर लिव्याथानचे मस्तक तुकडे तुकडे करून, लिव्याथान के सर को टुकड़े टुकड़े करके, लिव्याथानचे मस्तक परमेश्वर ने ठेचून, मांस और मछली को मांगने वाले इन प्रजा को परमेश्वर ने बटेरे के रूप में मांस दिया। आणि मांस आणि मासोळी मागणाऱ्या या लोकांना परमेश्वराने मांसाने तृप्त केले। वो बटेरा इतना नीचे से उड़ रहा था कि किसी मनुष्य को उसके लिए जाल बिछाना नहीं, कि किसी गुलेल से उसको मारना नहीं। आणि ते पक्ष्यांचे थवे खालून वाहत असताना त्यांना मारण्याची किंवा जाळी पसरण्याची काय आवश्यकता नव्हती। हाथ से पकड़ करके उनको अपने घर में ले जा सकते हैं। आणि ते हाताने धरून त्यांच्या घरी ते घेऊन जाऊ शकत उन्होंने होते। मांस मांगा, मछली मांगा, परमेश्वर ने दिया। आणि त्यांनी मासे मागितले, मासोळी मागितली, परमेश्वराने त्यांना दिले। उनको पका करके मुंह के अंदर रखा ही था कि परमेश्वर का क्रोध उनके ऊपर आया। आणि ते त्यांना शिजून जे आहे त्याच्या मुखात ठेवले होते, परमेश्वराचे क्रोध त्यांच्यावर आले। परमेश्वर ने उन जाति को, उन लोगों को मार दिया। परमेश्वराने त्यांचा जातीचा, राष्ट्राचा परमेश्वराने नाश केला। अभी बोलने का समय नहीं है, नंबर्स 11 अध्याय पढ़ करके देखिएगा। आणि आता सांगण्यासाठी वेळ नाही, गणनाचे पुस्तक 11 अध्याय तुम्ही वाचून पहा। आप जो मांगोगे परमेश्वर आपको देगा। तुम्ही जे काही विचाराल परमेश्वर तुम्हास देईल। इसी के लिए परमेश्वर के प्रिय लोगों, यामुळे प्रिय देवाच्या हम लेकरांनो, लोग ऐसी वस्तुओं को ना मांगे अशी वस्तू तुम्ही मागू नका जिसको मांगने के बाद हमें पछताना पड़े। जे मागून आपल्याला पश्चाताप हम करावे ऐसी लागेल। बातों की खोजी ना हो अशा गोष्टीची आपण शोध करू नये जिसको खोजते हुए हम लोग को बाद में रोना पड़े। आणि ज्याच्याद्वारे आपल्याला दुःखी व्हावे लागेल। इसी के लिए बाइबल कहता है, यामुळे शास्त्र म्हणते मत्ती लिखित सुसमाचार के अध्याय 6 में, मत्ती शुभवर्तमान 6 अध्याय, मत्ती लिखित सुसमाचार के अध्याय 6 में उसके राज्य और उसकी धार्मिकता की खोज करो। आणि मत्ती शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये पाहतो, परमेश्वराचे राज्याचे तुम्ही शोध करा। परमेश्वर के राज्य और उसकी धार्मिकता की मात्र हम लोग खोज करते रहना चाहिए। फक्त परमेश्वराचे राज्य याविषयी आपण त्याचा शोध केला पाहिजे। परमेश्वर के प्रिय लोगों में क्या खाऊंगा, क्या पीऊंगा, क्या पहनूंगा, कहाँ रहूंगा, ये रोटी कपड़ा और मकान के बारे में चिंता तो अन्य जाति करते हैं जिनका कोई ईश्वर नहीं है। आणि पहा, काय खावे, काय नेसावे, कसे प्रकारे राहावे, कोणत्या घरात राहावे, या सर्व प्रकारची काळजी अन्य जातीचे लोक करतात। परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाचा नावास धन्यवाद असो। इस सम्मेलन में आप लोग सब यहाँ पर आए हो, या संमेलनामध्ये तुम्ही सर्व आला आहात। अलग अलग जगह से, अलग अलग देश से आप लोग यहाँ पर आकर के बैठे हुए हो। वेगवेगळ्या विभिन्न देशातून, शहरातून तुम्ही येऊन या ठिकाणी बसले आहात। सबके लिए यहाँ पर खाने पीने का आयोजन किया गया है। आणि सर्वांसाठी जेवणाचे या ठिकाणी प्रयोजन करण्यात आलेले आहे। यहाँ पर रहने वाले सेवक लोग, यहाँ पर रहने वाले पास्टर ने कभी क्या खिलाएंगे, क्या पिलाएंगे, उसके बारे में हम लोगों ने चिंता नहीं किया। आणि आपण कधी या प्रकारे विचार केला नाही, या ठिकाणचे पास्टर आम्हास काय खाऊ घालतील, काय पाणी पिण्यास देतील, कितने लोग आएंगे, कितने लोग के लिए क्या करना करके चिंता नहीं किया। आणि किती लोक येतील, त्यांच्यासाठी कसे ते काळजी करतील, या विषयात आपण कधी विचार केले नाही। एक चिंता के लोग आने से कैसे आराधना करेंगे, आणि एकच एक काळजी करीत होते, लोक आले असता परमेश्वराची उपासना कैसे आशीष पाएंगे, कसे आशीर्वाद ते प्राप्त करतील। खाना पीना तो चलता रहेगा आणि खाणे पिणे चालत राहील। आकाश के पक्षियों को खिला सकता है, आणि परमेश्वर आकाशातील पाखरांना तो जो खाऊ घालू परमेश्वर शकतो। आकाश के पक्षी को खिला सकता है, जो परमेश्वर आकाशातील पाखरांना खाऊ घालू जो शकतो, शोषण को वस्त्र पहना सकता है, जो जे आहे तो वस्त्र देऊ शकतो। क्या वो हमें नहीं खिलाएगा, हमें नहीं पिलाएगा? तो परमेश्वर आपल्याला खाण्यासाठी पिण्यासाठी देणार नाही काय? भिखारी भी भीख मांग करके जी ले रहे हैं। पहा, भिकारी देखील भीक मागून जगत आहेत। कोई भी कैसा भी मनुष्य जी रहा है, आणि कोणताही मनुष्य कसाही जगत आहे। के समान हम भी इन सारी बातों में चिंता करके रहने से क्या फायदा? आणि त्या लोकांसारखे आपण काळजी करत असले तर याचे काय लाभ? हम जो अपने आप को कहते हैं कि हम परमेश्वर के लोग हैं, आणि आपण म्हणतो आम्ही परमेश्वराचे लोक हम आहोत, रोटी कपड़ा और मकान के बारे में चिंता ना करें। आणि भाकर, पाणी आणि वस्त्राविषयी आपण काळजी करू हमारे नये। एकमात्र एक ही चिंता मत्ती लिखित सुसमाचार अध्याय 6 वचन 33 होना चाहिए। आणि आपली एकच एक काळजी असली पाहिजे, मत्ती शुभवर्तमान याचे 6वे अध्याय 33वे वचन। उसके राज्य और उसकी धार्मिकता की खोज करो, त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटा। ये सारी बातें जो हमारे जीवन और भक्ति के लिए चाहिए, परमेश्वर अपने सामर्थ्य से हम लोग को देगा। आणि सर्व काही गोष्टी जे तुम्हास गरजेचे आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याने तो तुम्हास पुरवेल। इस सुबह के वक्त में आप किस आग्रह के साथ परमेश्वर के सम्मुख में इस सम्मेलन में आए हो? आज सकाळच्या वेळेस कोणत्या अपेक्षेने तुम्ही देवाच्या सम्मुखात सानिध्यात आला आहात? यहाँ पर याकूब और यूहन्ना की माँ का आग्रह, मेरे यीशु के अगल बगल में मेरे दोनों बच्चे होना चाहिए। याकोब आणि यूहन्नाची आई याची एकच एक अपेक्षा आहे, माझे दोन्ही मुलं उजवीकडे डावीकडे बसले पाहिजे। मैं मना नहीं करता कि यहाँ पर ऐसे माँ बाप नहीं होंगे कर, आणि मी या प्रकारे तुच्छ लेखित नाही की असे आई वडील या ठिकाणी नाही। कई माँ बाप यहाँ पर होंगे जो ये चाहते हैं कि मेरे
बच्चे भी यीशु की सेवा करना, उसके अगल बगल में दिखाई देना। आणि असे आई वडील या ठिकाणी असतील, माझे मुले परमेश्वराची सेवा करून उजवीकडे व डावीकडे बसावे। कई माँ बाप लोग ये चाहते कि मेरे सारे बच्चे सेवा में चले जाना चाहिए। काही आई वडील या प्रकारे विचार करतात, माझे सर्व मुलं सेवेत गेले पाहिजे। इससे बड़ा खुशी मेरा कुछ भी नहीं है। याहून अधिक आनंद काही नाही। आपका आग्रह अच्छा है प्रिय लोगों, तुमची अपेक्षा चांगली आहे, लेकिन आपके आग्रह के अनुसार आपके बच्चों का भी आग्रह है क्या? तुमच्या अपेक्षाप्रमाणे तुमच्या लेकरांची देखील अपेक्षा आहे काय? मार्कुस सुसमाचार 10वें अध्याय के 35 वचन से नीचे पढ़ने से, मार्क शुभवर्तमान 10 अध्याय याच्या 35व्या वचनापासून खाली वाचले असता, मार्क सुसमाचार मार्क चैप्टर 10 वर्स 35 से नीचे पढ़ने से, मार्क शुभवर्तमान 10 अध्याय याच्या 35व्या वचनापासून खाली वाचले असता, वहां पर अगर हम लोग पढ़ करके देखेंगे या ठिकाणी आपण वाचून पाहिले असता, तो याकूब यूहन्ना की मां के अंदर केवल आग्रह नहीं, आणि याकोब आणि योहानाच्या आईच्या आईमध्ये हे अपेक्षा केवळ नव्हे, बट वही आग्रह इन दोनों बच्चों के अंदर भी है। आणि हीच अपेक्षा या दोन्ही मुलांमध्ये देखील आहे। पढ़ेंगे 35 वचन। 35वें वचन वाचूया। तब जब्दी के पुत्र याकूब और यूहन्ना ने उसके पास आकर कहा, हे गुरु, हम चाहते हैं कि जो कुछ तू हमसे मांगे वह तू हमारे लिए करे। परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। नीचे के वचनों को पढ़ने के समय में यीशु ने उससे पूछा, तुम क्या चाहते हो? आणि ज्या खालील वचनामध्ये वाचून पाहिलं असतं, परमेश्वर विचारत आहे, हे तुमची इच्छा काय आहे? 37th वर्स में 37 वचन में लिखा है, आणि 37व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ये दोनों बच्चे बोल रहे हैं, तेरे अगल बगल में, तेरे राइट और लेफ्ट में हम लोग रहना चाहिए। आणि ते दोन्ही मुलं म्हणत आहे, तुझ्या उजवीकडे व डावीकडे आम्ही असावे। हे परमेश्वर के प्रिय लोगों, प्रिय देवाच्या लेकरांनो, आदरणीय माँ बापों से मैं सवाल पूछना चाहता हूँ। आदरणीय माता पितांना मी हे प्रश्न विचारतो, आपके अंदर एक अच्छा आग्रह है, तुमच्यामध्ये एक चांगली अपेक्षा मेरे आहे, दोनों बच्चे परमेश्वर की सेवा करना, नहीं तो अगल बगल में दिखाई देना। माझे दोन्ही मुलं येशूच्या उजवीकडे डावीकडे बसले पाहिजे, परमेश्वराची सेवा केली पाहिजे। लेकिन ये दोनों बच्चे लोग के अंदर का आग्रह क्या आपने समझा है? आणि या दोघां मुलांमधील जे अपेक्षा इच्छा आहे ते तुम्ही समजलात काय? क्या इन दोनों बच्चों के अंदर भी आग्रह है? का या दोन्ही मुलांमध्ये अशी अपेक्षा आहे मैं काय? धन्यवाद करता हूँ जब्दी की माँ को, जब्दी की स्त्री को, आणि जे आहे जब्दीच्या स्त्रीचे मैं धन्यवाद करीतो। मैं धन्यवाद करता हूँ इस जब्दी के लिए। आणि मी या जब्दी साठी मी देवाचा धन्यवाद करीतो। इन्होंने अपने इन दोनों बच्चों को परमेश्वर के भय और भक्ति में परवरिश किया है। आणि देवाच्या भय भक्तीमध्ये या दोन्ही मुलाचे त्याने पालन पोषण केले। आज्ञाकारी बच्चे होकर के भक्ति में जीवन जीने के लिए सिखाया है। आणि तुमच्या मुलांना तुम्ही भक्तीमध्ये जीवन जगण्याचे शिकविले काय? परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। इनका परिवार लोत के परिवार के समान नहीं है। आणि हे परिवार जे आहे लोतच्या परिवारासारखे नाही। लोत के बारे में लिखा हुआ है, लोत धर्मी था। आणि आपण लोत विषयी पाहतो, लोत जे आहे तो नीतिमान मनुष्य होता। लोत धर्मी है करके बाइबल कहता है। आणि शास्त्र म्हणते लूत जे आहे तो नीतिमान पुरुष होता। लेकिन उनकी दोनों लड़कियां धर्मी थी की? परंतु त्याचे दोन्ही मुली नीतिमान नव्हते। उनकी दोनों लड़कियों के अंदर परमेश्वर का भय था क्या? आणि त्या दोन्ही मुलींमध्ये परमेश्वराचे भय होते काय? परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रिय माँ बाप लोग, आप एक धार्मिकता का जीवन जी रहे हो। प्रिय देवाच्या आई वडिलांनो, तुम्ही ख्रिस्तामध्ये एक नीतिमत्व जगत आहात। कष्ट उठा करके बुढ़ापे में भी परमेश्वर की आराधना करने के लिए आप आते हो, ये सराहनीय विषय है। आणि वृद्ध काळामध्ये तुम्ही परमेश्वराची उपासना करण्यासाठी येत आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे। लेकिन आपके बच्चों के विषय में क्या? परंतु तुमच्या लेकरांविषयी काय? उन लोग का रास्ता किधर है? त्यांचे मार्ग कोणते आहे? क्योंकि बचपन से ही उनको स्कूल में जाना है, ट्यूशन पढ़ाना है, पढ़ाई कराना है, इंसान बनाना है की दौड़ में हम लोग इतने आगे दौड़ के निकल गए कि आराधना भी करवाना है हम भूल ही गए। आणि आपण जे आहे त्यांच्या भविष्याविषयी इतकी काळजी करतो, शाळेमध्ये पाठवतो, ट्यूशन मध्ये पाठवतो आणि प्रार्थना करणे आपण विसरून जातो। इंसान बनाने के लिए, उनको अपने पैर में खड़ा कराने के लिए हम लोगों ने जीवन सारा कोशिश किया, और जब ये पैर में खड़े हो गए तो प्रभु से दूर और आप से भी दूर चले गए। आणि पहा, मनुष्य बनविण्यासाठी, त्यांचे भविष्य स्थिर होण्यासाठी पहा आपण खूप प्रयत्न केलो, परंतु आता ते परमेश्वरापासून दूर आहेत। परमेश्वर के नाम की महिमा होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। इसी के लिए बचपन से ही, छुटपन से ही हमारे बच्चों की परवरिश ऐसा करे कि वो लोग परमेश्वर के भय भक्ति में एक ही आग्रह के साथ बढ़े कि मुझे परमेश्वर के राज्य में जाकर के पहुंचना है। आणि आपण लहान मुलांचे पालन पोषण असे करा, ते जे आहे मोठे झाले असता त्यांच्या मनात एक अपेक्षा असली पाहिजे, मी देवाच्या राज्यात गेलो पाहिजे। परमेश्वर के बहुत नाम की महिमा होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। इसी
इसी के लिए बाइबल कहता है अपने बच्चों को ऐसी शिक्षा दे कि वो किस मार्ग में चलना है. यामुळे पवित्र शास्त्र म्हणते मुलास तू असे शिक्षण दे की कोणत्या मार्गाने गेले पाहिजे. प्रिय लोगों, इंग्लिश ट्रांसलेशन के अनुसार अगर आप देखोगे, आणि प्रिय देवाचे लेकरांनो, अंग्रेजी भाषेच्या भाषांतरानुसार पाहिले असता वहां पर किस मार्ग में चलना है उसकी शिक्षा दो करके इंग्लिश ट्रांसलेशन में नहीं लिखा है. आणि कोणत्या मार्गाने चालावे याविषयीचे शिक्षण दे असे इंग्रजी भाषेत लिहिलेले नाही. लेकिन इंग्लिश ट्रांसलेशन पढ़ने के टाइम में उसको ट्रेनिंग दो करके लिखा हुआ है. परंतु अंग्रेजी भाषेमध्ये पाहतो कोणत्या मार्गाने चालावे याचे शिक्षण तू त्याला दे. ट्रेनिंग, प्रशिक्षण देना चाहिए. आणि प्रशिक्षण दे असे लिहिलेले आहे. शिक्षा देने में प्रशिक्षण देने में फर्क है. आणि शिक्षण देण्यात आणि प्रशिक्षण देण्यात फरक आहे. एली जो महायाजक था अपने बच्चों को शिक्षा देता था, बेटा गलती नहीं करना, पाप नहीं करना, दुष्टामी नहीं करना. आणि एली जो याजक होता त्याच्या मुलांना तो शिक्षण देत होता, पाप करू नये, या मार्गामध्ये चालू नये. लेकिन उसके बच्चे ने कभी भी शिक्षा लिया नहीं. परंतु त्याच्या लेकरांनी कधी शिक्षणाचे पालन केले नाही. हम भी हमारे बच्चों लोगों की वो शिक्षा दे करके बैठे हुए हैं. आपण देखील आपल्या लेकरांना आपण शिक्षण देऊन बसलो आहोत. लेकिन बाइबल कहता है ट्रेनिंग देना चाहिए, ट्रेनिंग देना चाहिए, प्रशिक्षण देना चाहिए. परंतु शास्त्र म्हणते त्यांना तुम्ही प्रशिक्षण द्या. परमेश्वर के नाम की महिमा होवे. देवाचे नावास धन्यवाद असो. प्रशिक्षण का मतलब क्या है? प्रशिक्षण म्हणजे काय? उसको सही मार्ग सिखाना केवल नहीं है, उसके अनुसार जीने के लिए उसको एक प्रशिक्षण, एक तालीम उसको एक देना चाहिए. आणि फक्त खऱ्या मार्गाने चालणे सांगणे केवळ नव्हे, त्या मार्गामध्ये त्याला घेऊन जाण्याचे प्रशिक्षण देणे आहे. प्रशिक्षण देने के लिए कई बार हृदय कठोर करना पड़ता है. आणि प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वेळा आपले हृदय कठीण करावे लागते. प्रशिक्षण देने के लिए कई बार मन को कड़क करना पड़ता है, कठोर बनाना पड़ता है. प्रशिक्षण देण्यासाठी आपले हृदय, आपले मन आपल्याला कठीण करावे जब लागते. तक मन को कठोर नहीं करेंगे, कठिन नहीं करेंगे, प्रशिक्षण हम दे नहीं सकेंगे. जोपर्यंत आपले मन आपण कठीण करणार नाही तोपर्यंत आपण प्रशिक्षण देऊ शकणार नाही. हमारे चलाने वाले हमको प्रेम करते हैं, आपले चालविणारे आपल्याला प्रेम करतात, लेकिन हमारे गलती के समय में कठोर शिक्षा और दंड भी देते हैं. परंतु आमच्या चुकीच्या वेळेस ते आम्हाला शिक्षा देखील देतात. वो दंड इसके लिए नहीं है कि वो मुझे नफरत करते हैं, आणि ते शिक्षा यासाठी नाही की ते माझा धिक्कार करीतात. तुम्हें आगे जाकर के मेरा भविष्य अच्छा हो, मेरा जीवन सही मार्ग में चले, मैं सही रीति से प्रभु के मार्ग में चलूं, इसके लिए वो मुझे शिक्षा देते हैं, दंड देते हैं. यासाठी ते मला शिक्षा देतात की येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी सरळ मार्गाने, व्यवस्थित मार्गाने चालावे. प्रिय माँ बाप, आप अपने बच्चों को किस रीति से परवरिश कर रहे हो? प्रिय आई वडिलांनो, तुम्ही तुमच्या मुलांचे कशा प्रकारे त्यांना तुम्ही वाढवत आहात? नो डाउट प्रभु यीशु मसीह के आगमन के समय में आणि तुम्ही प्रभू येशूच्या आगमनाच्या वेळेस आप जाओगे करके कोई शंका नहीं है. आणि तुम्ही जाणार यात कोणती शंका नाही. कई बुजुर्ग माँ बापों के विषय में कोई शंका नहीं है कि उन लोग प्रभु के आगमन में नहीं जाएंगे. वृद्ध आई वडिलांविषयी काही शंका नाही, ते परमेश्वराच्या आगमनामध्ये उचलले जाणार नाही. लेकिन आपके बच्चों के विषय में क्या आप निश्चित ज्ञान रखते हैं कि वो जाएंगे? परंतु तुमच्या लेकरांविषयी तुम्ही खात्रीशीर सांगू शकता काय की माझा मुलगा परमेश्वराच्या आगमनामध्ये उचलला क्या जाईल? आप छाती ठोक के कह सकते हो कि मेरा लड़का, मेरा लड़की जाएगा? काय तुम्ही ऊर बुडून बडून सांगू शकता माझा मुलगा परमेश्वराच्या आगमनामध्ये जाईल? क्योंकि हम जब उसको देखते हैं तो देखते हैं कि जगत की रीति के अनुसार नया फैशन, दाढ़ी वाला फैशन चल रहा है. आणि जे आहे आपण त्याला पाहतो तो जे आहे या जगाचा शृंगाराप्रमाणे तो त्याची दाढी ठेवत आहे. आज भी अभी भी सम्मेलन में आए हुए कितने बच्चों को जो मैं जानता हूं बड़े बड़े दाढ़ी रखा हो, मैंने पूछा भाई इतना लंबा दाढ़ी, तो बोला बदर इससे भी लंबा था, कन्वेंशन के लिए छोटा किया है. आणि जे आहे मी संमेलनामध्ये अनेक अशा तरुण मुलांना पाहिले ज्यांची दाढी जी आहे खूप वाढलेली होती. आणि मी त्याला विचारलो, दादा हे दाढी काय आहे? तो म्हणत आहे, ब्रदरजी संमेलनामध्ये येण्याआधी मी त्याला कापले आहे. हमेशा के प्रिय लोगों, क्या ये सांसारिकता हमको चाहिए? आणि काय प्रिय देवाच्या लेकरांनो, हे जग आपल्याला हवे आहे काय? मैं लड़कियों के विषय में बोलना नहीं चाहता, छेड़ने से बात लंबा हो जाएगा. आणि जे आहे मी मुलींविषयी सांगू शकत नाही, जर मी सांगितलं तर गोष्ट मोठे होईल. प्रिय लोगों, हमारे बच्चों की अवस्था क्या है? प्रिय देवाच्या लेकरांनो, आपल्या मुलांची स्थिती काय आहे? माँ का आग्रह, मेरे बच्चे तेरे अगल बगल में जाकर के पहुंचना. आणि आईची अपेक्षा आहे माझे दोन्ही मुलं उजवीकडे डावीकडे असावे. ये बच्चों का आग्रह, हाँ मेरी माँ जो चाहती है मैं भी चाहता हूँ, तेरे राज्य में मैं जाकर के पहुंचना है. आणि त्या दोन्ही मुलांची देखील इच्छा आहे, हो माझी आई ज्या प्रकारे अपेक्षा करत आहे तसे मी आणि माझा भाऊ उजवीकडे डावीकडे असावे. हमारे परिवार के संबंध में क्या?
आपल्या कुटुंबाविषयी काय, एक सोचने के लिए मैं आपको आज मजबूर करना चाहता हूँ। आणि एक गोष्ट विचार करण्यासाठी मी तुम्हाला आज जे आहे मी प्रयत्न करत आहे। परमेश्वर के बहुत नाम की महिमा हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। आइए हम लोग आगे बढ़े। इस कहानी में अगला शिक्षा क्या दिया हुआ है, आणि आपण या गोष्टीच्या पुढील शिक्षेविषयी आपण जाणून घेऊया। जब यीशु मसीह ने इस आज्ञा को, जिज्ञासा को जो इनके बच्चों के अंदर, इस माँ के अंदर है, देखा या सुना, आणि ज्या वेळेस त्याच्या आईच्या अपेक्षेला आणि या लेकरांची जी इच्छा आहे येशू ख्रिस्ताने ऐकले, तुरंत यीशु मसीह ने, ओ ये तो मेरे सेवक है, ये मेरी सेवा कर रहे हैं, तुरंत मेरे साथ राज्य में होंगे करके नहीं जवाब दिया। आणि लगेचच प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला नाही, हे माझे सेवक आहेत, हे माझे शिष्य आहेत, हो हे माझ्या उजवीकडे डावीकडे बसतील। ये लोग मेरे पीछे पीछे चले आए हैं, सब कुछ छोड़ दिए हैं, जरूर ये लोग मेरे राज्य में होंगे, माँ तू चिंता मत कर करके उस यीशु ने जवाब नहीं दिया। आणि येशू या प्रकारे उत्तर दिला नाही, हो खरोखर हे माझी सेवा करतात, सर्व काही त्याग करून ते माझ्या मागे आलेले आहेत, खरोखर ते माझ्या सोबत असतील, असे येशू उत्तर दिला नाही। यीशु मसीह ने वहां पर इस प्रकार कहा, येशू त्या ठिकाणी या प्रकारे बोलला, जो कटोरा से मैंने पिया क्या तेरे बच्चे पी सकेंगे, आणि ज्या प्याल्याने मी पिलो आहे ते प्याला ते पितील काय, जो बपतिस्मा मैंने लिया क्या वो बपतिस्मा तेरे बच्चे ले सकेंगे, आणि जो बपतिस्मा मी लेने घेतलो को है, आहे, जो लेने को है, आणि जो बपतिस्मा मी घेणार आहे ते तुझे लेकरं घेतील काय। यीशु मसीह सिर से पांव तक एक दुख उठाने वाला बपतिस्मा लेने को जा रहा है। आणि प्रभू येशू ख्रिस्त मस्तकापासून पायापर्यंत जे आहे एक दुःख देणारे बपतिस्मा तो घेणार आहे। पिता की मर्जी करने वाला कड़वा कटोरा वो पीने जा रहा है, आणि पित्याची इच्छा करणारे ते कठोर असे पाणी तो पिण्यास जात आहे। वो कटोरा क्या तेरे बच्चे पी सकेंगे, आणि ते प्याला ते पितील काय। तेरा आग्रह अच्छा है, तुझी इच्छा चांगली आहे, तेरा जिज्ञासा अच्छा है, तुझी अपेक्षा चांगली आहे, तेरा सपना अच्छा है, तुझे स्वप्न चांगले तेरा आहे, प्रार्थना अच्छा है, तुझी प्रार्थना चांगली आहे। परमेश्वर के राज्य में यीशु के अगल बगल में बैठना, आणि देवाच्या राज्यामध्ये उजवीकडे डावीकडे बसावे, परमेश्वर के राज्य में उसके सिंहासन में बैठने के लिए आग्रह करने वाले आप और मैं इस बात को ध्यान से सुने। आणि परमेश्वराच्या सिंहासनावरती बसणारे तुम्ही आणि मी हे गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका। अगर आप और मैं पिता के सिंहासन में यीशु के बगल में यीशु के साथ अगर बैठना है, आणि तू आणि मी येशूच्या उजवीकडे डावीकडे बसायचे असेल तर, परमेश्वर के प्रिय लोगों, यीशु बोल रहा है मैं पीने वाला कटोरा तुझे पीना पड़ेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी जो प्याला पिणार आहे ते तुला प्यावे लागेल। मैं पीने वाला कटोरा से तू नहीं पीने से, आणि मी ज्या प्याल्याने पिणार आहे त्या प्याल्याने तू पिला नाहीस मेरे तर साथ तू सिंहासन में नहीं होगा। माझ्या सोबत तू सिंहासनावर बसणार नाही। ये बात यीशु मरने से पहले भी बोला, मरने के बाद, जी उठने के बाद भी बोला। प्रभू येशू ख्रिस्त जिवंत असताना देखील हे बोलला आहे आणि तो मरण्याआधी देखील हे गोष्ट बोललेला आहे। ये बात प्रभु यीशु मसीह मनुष्य अवतार में भी बोला, यही बात यीशु मसीह परमेश्वर, ये तो पुनरुत्थान के बाद ईश्वर के तुल्य होने के बाद भी बोला। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त देहामध्ये असताना देखील हे गोष्ट बोलला आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर देखील हे गोष्ट बोललेला आहे। प्रकाशित वाक्य 3 अध्याय उसके 20-21 वचन को पढ़ करके देखने से, प्रकटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 20 आणि 21 वचन वाचून पाहिले असता, रेवलेशन चैप्टर 3 वर्स 20 and 21 पढ़ करके देखने से, प्रकटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय 20 आणि 21 वचन वाचून पाहिले असता, यीशु मसीह वहां पर कलीसिया को देने वाला संदेश, आणि प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला देणारे संदेश, यीशु मसीह क्या बोल रहा है, येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, जैसे मैं जय पाया, ज्या प्रकारे मी विजय मिळवला आहे, जैसे मैं जय पाया, जसा मी विजय मिळवला आहे, जैसे मैंने कटोरा पिया, ज्या प्रकारे मी प्यालातून पिले आहे, जो बपतिस्मा मैंने लिया, आणि जे बपतिस्मा मी घेतलो आहे, वैसे तुम भी जय पाने से, तसे तुम्ही विजयी झाला तर, वैसे तुम भी कटोरा पीने से, तसे तुम्ही प्याल तर, वैसे तुम भी बपतिस्मा लेने से तसे तुम्ही बपतिस्मा घ्याल मेरे तर साथ सिंहासन में होंगे करके यीशु ने कहा। माझ्यासोबत तुम्ही राजस्थानावर बसाल असे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे। कैसे भी कटोरा नहीं पीना है, कसेही आपण प्याला पिऊ नये, कैसे भी बपतिस्मा नहीं लेना है, कसेही आपण बपतिस्मा घेऊ नये, कैसे भी पिता की मर्जी नहीं करना है, कसेही आपण पित्याची इच्छा करू कैसे नये, भी जय नहीं पाना है, कसेही आपण जय प्राप्त करू अपने नये, मन मर्जी के रीति के अनुसार जय पाने वाले सिंहासन में नहीं होंगे। आपल्या इच्छेप्रमाणे जय प्राप्त करणारे राजसनावर बसणार नाही। पिता के सिंहासन में बैठना है तो पित्याच्या सिंहासनावर बसायचे असेल यीशु तर के अगल बगल में अगर
रहना है तो येशूच्या उजवीकडे डावीकडे बसायचे असेल जो तर कटोरा यीशु ने पिया, आणि ज्या प्यालातून येशूने पिले, कैसा पिया, ज्या प्रकारे तो पिला, जिस रीति से पिया, ज्या प्रकारे तो पिला, हमको वैसे ही पीना है। तसेच आपल्याला प्यावे लागेल। उस कटोरे का एक नाम है पिता की मर्जी करना। आणि त्या प्यालाचे एक नाव आहे पित्याची इच्छा पूर्ण करणे। अगर यीशु के अगल बगल में हमें बैठना है तो, येशूच्या उजवीकडे डावीकडे बसायचे उसके असेल सिंहासन तर, में अगर में उठा लिया जाना है तो, त्याच्या राजसनावरती उचलले जायचे असेल तर, आप और मैं पिता की मर्जी करने वाले लोग होना चाहिए। तू आणि मी पित्याची इच्छा करणारे होऊन बदलले पाहिजे। हम लोग को दुख उठाने वाले लोग होना चाहिए। आपण दुःख सहणारे होऊन बदलले पाहिजे। कई लोग बोलते हैं कटोरा का नाम दुख का कटोरा है। काही लोक म्हणतात हे प्याला दुःखाचे प्याला आहे। मैं अक्सर मेरे लोगों से सवाल पूछता हूँ, आणि मी सतत माझ्या लोकांना प्रश्न विचारतो, हमारे लिए सबसे बड़ा सफरिंग, हमारे लिए सबसे बड़ा दुख क्या है? आपल्यासाठी सर्वात मोठे क्लेश किंवा दुःख काय आहे? क्या होगा हमारे लिए सबसे बड़ा दुख? क्या है हमारे लिए सबसे बड़ा क्लेश? आणि आपल्यासाठी सर्वात मोठे क्लेश किंवा दुःख काय आहे? मार खाना नहीं है, मार खाणे नव्हे, भूखा रहना नहीं है, आणि उपाशी राहणे नव्हे, चल करके यहाँ से कितना मील किलोमीटर जाना नहीं है। आणि लांब पायी जाणे नव्हे। सबसे बड़ा दुख समझाने के लिए छोटी सी कहानी बताता हूँ। आणि सर्वात मोठे दुःख समजण्यासाठी मी एक गोष्ट सांगेन। परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। मान लीजिए एक मैच चल रहा है, समजा एक मॅच चालत आहे, इंडिया पाकिस्तान T20 वर्ल्ड कप फाइनल मैच, आणि जे आहे इंडिया आणि पाकिस्तानची जे आहे T20 कसोटी चालत आहे। एक ओवर बचा है और उसको 20-25 रन की जरूरत है, आणि फक्त एकच ओव्हर राहिलेला आहे आणि 20 ते 25 रनाची आवश्यकता आहे। और जो मैच में रुचि रखते हैं, आणि जे कोणी क्रिकेटामध्ये जे आहे ते आवड धरतात, उन लोग वो मैच में, वो जो टीवी में हो या अन्य किसी संसाधन से हो, मैच को देख नहीं रहे हैं, वो मैच के अंदर घुसे हुए हैं। आणि जे आहे ते टीव्ही असू दे किंवा दुसरे कोणतेही उपकरण असू दे, ते मॅच पाहत नाही, त्याच्यामध्ये ते घुसून जातात। एक ओवर, एक बॉल फेंका और वो आंखें फाड़ के देख रहा भी क्या होने वाला है। आणि जे आहे एक बॉल टाकले असता तो आपले डोळे जे आहे फाडून पाहतो आता काय होत आहे। और बैट्समैन का जितना हार्ट बीट्स नहीं बढ़ रहा होगा, यहाँ पर देखने वाले का बढ़ रहा है। आणि जे जितके त्याचे हृदयाचे ठोके वाढत नाही, तेवढे अधिक जे आहे पाहणाऱ्यांचे हृदयाचे ठोके वाढतात। और बहुत ही क्रूशियल मोमेंट है, बहुत ही भयंकर समय आ गया अभी, आर या पार, करो या मरो। आणि ज्या एक भयंकर अशी परिस्थिती आलेली आहे, आर किंवा पार अशी परिस्थिती आलेली आहे। ऐसे समय में जब एक बच्चा टीवी के अंदर मैच में पूरा घुसा हुआ है, आणि या वेळेमध्ये एक मुलगा टीव्ही मध्ये उपकरणामध्ये तो पूर्ण घुसलेला आहे, उसकी बीमार माँ, आणि त्याची आजारी आई, उसका बीमार पिता, त्याचा आजारी पिता, उस मोमेंट में त्या वेळेमध्ये अगर इतना बोल दे, बेटा एक गिलास पानी थोड़ा देगा क्या? आणि त्यावेळेस त्याचा पिता वडील त्याला म्हणाला, बाळा एक ग्लास पाणी दे। रुक, अभी नहीं, थांब, आता नाही। एक गिलास पानी मांगा है, फक्त एक ग्लास तो पाणी विचारत आहे। लेकिन उस मोमेंट में आणि त्या वेळेत उसकी मर्जी को छोड़ के, आणि त्याची इच्छा सोडून, उसके रुचि को छोड़ के, त्याची आवड सोडून, उसके आग्रह को छोड़ के, त्याची अपेक्षा उसके सोडून, इंटरेस्ट को छोड़ के त्याची अपेक्षा सोडून उस बीमार माँ या बाप का सेवा करना उसके लिए कष्टदायक है। आणि त्या आजारी आई किंवा वडिलांची सेवा करणे त्यासाठी कठीण आहे। यीशु मसीह पिता की मर्जी करने वाले इस कटोरे को लेकर के पिया, आणि पित्याची इच्छा पूर्ण करणारे हा प्याला येशूने पिलाय। उसके लिए वो बहुत कष्टदायक था, आणि ते खूप कष्टदायी होते। क्योंकि मैंने आपको बताया नियम है कि वो आ शब्द नहीं निकाल सकता। आणि मी तुम्हाला सांगितलं तो आ असे शब्द सांगू शकत नव्हता। फिर भी उसने क्या कहा? तरी तो काय म्हणाला, मेरी मर्जी नहीं पिता, तेरी मर्जी पूरी होने दे। हे पित्या, माझी इच्छा नाही तर केवळ तुझी इच्छा पूर्ण होऊ दे। उसी प्रकार जो मेरा कटोरा पिएगा, या प्रकारे जो कोणी माझा प्याला पिईल, उसी प्रकार जो मेरा बपतिस्मा लेगा, आणि या प्रकारे जो कोणी पाण्याचे बपतिस्मा वो घेईल, मेरे साथ मेरे सिंहासन में होगा करके यीशु बोल करके दे रहा है। प्रिय लोगों, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तो माझ्यासोबत राजसनावर असेल असे येशू बोलत आहे। तेरे दोनों बेटे मेरा सेवा कर रहे हैं, इसके लिए वो स्वर्ग में होंगे करके मैं गारंटी नहीं दे सकता। आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे तुझे दोन्ही लेकरं माझी सेवा करतात म्हणून ते माझ्या राज्यात असतील याची मी तुला खात्री देणार नाही। उन लोग सब कुछ छोड़ करके मेरे पीछे हो गए, इसलिए माँ उन लोग परमेश्वर के राज में मेरे बगल में होंगे करके मैं बोल नहीं सकता। आणि तू ते सर्व काही त्यागून माझी सेवा करत आहेत म्हणून माझ्या राज्यात ते दिसतील असे मी खात्रीशीर सांगू शकत नाही। मैं नागपुर कन्वेंशन में शनिवार को सुबह प्रचार कर रहा हूँ बोल करके मेरे को स्वर्ग मिलेगा करके भी कोई गारंटी नहीं है। आणि मी शनिवारच्या सकाळी नागपूर
नागपूर संमेलनामध्ये प्रचार करत आहे म्हणून मला स्वर्ग मिळेल याची काही खात्री नाही. मैं कोई भी सेवा कैसा भी सेवा करने से भी स्वर्ग मिलेगा कि कोई गारंटी नहीं है. मी कशी सेवा कोणती सेवा केलो तरी स्वर्ग मला मिळेल याची खात्री नाही. उसके राज्य में उसके सिंहासन में अगर आपको मुझको बैठना है, त्याच्या राज्यसनावर तुला आणि मला बसायचे असेल यहाँ तर पर यीशु ने एक संकेत दिया है. या ठिकाणी येशू एक मार्ग यहाँ पर दाखवत आहे. यीशु ने एक टिप्स दिया है. येशू या ठिकाणी एक मार्ग दाखवत आहे. अगर तुझे सिंहासन में मेरे अगल बगल में बैठना है तो सबसे पहले आणि तू मेरा कटोरा पीना चाहिए. आणि येशू म्हणत आहे माझ्या उजवीकडे डावीकडे बसायचे असेल तर सर्वात आधी माझा प्याला तुला प्यावे लागेल. एक सेवक के रूप में मैं हूँ या विश्वासी के रूप में आप हो, हम सब के लिए एक ही नियम है. आणि मी सेवक असलो तरी तुम्ही विश्वासी असले तरी आपल्या सर्वांसाठी एकच नियम आहे. जैसे यीशु ने कटोरा पिया मुझे वैसे ही पीना है. आणि येशू ज्या प्रकारे प्याला पिला आहे तसेच मला प्यावे लागेल. लेकिन यीशु ने पिया वो कटोरा आ किए बगैर, अयो बोले बगैर आप पी सकते हो? क्या मैं पी सकता हूँ? आणि येशू ज्या प्रकारे तो प्याला पित असताना आ किंवा ओ असे न बोलता तो पिला हम लोग तसे तुम्ही पिऊ शकता काय? छोटी छोटी बातों में शिकायत करने वाले हम लोग, आपण लहान लहान गोष्टीमध्ये तक्रार करणारे आहोत. सेवा में एक चाय नहीं मिलने से लड़ाई करने वाले हम लोग, आणि सेवेमध्ये एक चहा जर मिळाले नाही तर आपण तक्रार करणारे लोक आहोत. कौन सा कटोरा हम लोग पी रहे हैं? कोणते प्याला आपण पित आहोत? प्रिय लोगों, बदलाव का समय आ गया है प्रिय देवाच्या लेकरांनो बदलण्याची वेळ आलेली आहे. और अभी संसार की बातों के लिए लड़ झगड़ने का समय नहीं रहा. आता जगातील गोष्टीसाठी लढण्याची वेळ राहिली नाही. जैसे यीशु ने कटोरा पिया, आपको मुझको भी वैसे ही कटोरा पीना है. ज्या प्रकारे येशू प्याला पिला आहे तसे तुम्हाला मला प्यावे लागेल. उसकी मर्जी को हम लोग करना है. आणि येशूची इच्छा आपल्याला पूर्ण करावी लागेल. उसके लिए हो सकता है हमारी कई इच्छाओं का बलिदान हमें करना पड़े. यासाठी आपली इच्छा कदाचित आपल्याला त्याग हमारे करावे बहुत सारे लागेल. आग्रहों को हम लोग कुर्बानी देना पड़े. आपली अपेक्षेला आपल्याला त्यागावे लागेल. लेकिन जैसे उसने कटोरा पिया, पीने के लिए हम अपने आप को सौंपने से उसके सिंहासन में जाने के लिए एक मार्ग हमारे लिए खुलेगा. आणि आपण ज्या प्रकारे पित्याने येशूने ते प्याला पिलेला आहे तसे आपण पिले असता स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आपल्याला एक मार्ग निर्माण होईल. हे स्त्री तू क्या मांगती, क्या तू समझती है? आणि हे स्त्री तू काय मागत आहेस ते तुला समजते काय? हे यूहन्ना याकूब तू क्या मांग रहा है, क्या तू समझता है? हे योहन्ना याकूब तू काय मागत आहेस हे तू समजतोस काय? मैं पीने वाला कटोरा से तो क्या तू पी सकता है? आणि मी ज्या प्याल्यातून पित आहे क्या ते तू पिऊ शकतोस क्या काय? मैं देने वाला बपतिस्मा तू ले सकता है? आणि जे बपतिस्मा मी घेणार आहे ते तू घेऊ शकतोस काय? आपसे अगर मैं पूछूं तो आप क्या कहोगे? मुझे नहीं मालूम और ना ही मैं जानना चाहता हूँ. आणि मी तुम्हाला विचारलो असतं तुम्ही म्हणाल मला ठाऊक नाही आणि मला जाणून घ्यायचे नाही. लेकिन मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ, जब्दी और याकूब के जीवन में, यूहन्ना के और याकूब के जीवन में जो उत्तर उसने दिया वो था हाँ प्रभु हम पी सकते हैं. आणि मी देवाचा धन्यवाद करतो. याकूब योहाना म्हणू लागले हो प्रभु आम्ही हा प्याला पिणार. कौन से बल से उन्होंने हाँ कहा? कोणत्या बळाने ते हो म्हणाले? क्या ये शारीरिक ताकत से हाँ कहा? काय ते शारीरिकरित्या हो म्हणाले काय? क्या उसके मानसिक शक्ति से हाँ कहा? काय ते मानसिकरित्याने हाय हो म्हणाले काय? मैं नहीं समझता प्रिय लोगों, हे मी जाणत नाही. लेकिन मैं जो विश्वास करता हूँ परंतु जे मी विश्वास करीत हो उसने विश्वास से हाँ कहा. ते विश्वासाने हो म्हणाले. अगर तू ये चाहता है कि तेरे अगल बगल में बैठने के लिए मुझे कटोरा पीना है तो मैं विश्वास से कहता हूँ कि हाँ मैं पीऊंगा. आणि जर मी तुझ्या उजवीकडे डावीकडे बसायचे असेल तर मी विश्वासाने म्हणतो हो मी हा प्याला पिईन. वो विश्वास आपके अंदर होना है. ते विश्वास तुमच्यामध्ये असले वो पाहिजे. विश्वास मेरे अंदर होना है. ते विश्वास माझ्यामध्ये असले भले पाहिजे. आज मेरा जीवन पराजित दिखाई दे रहा हो, माझ्या जीवनात मी पराजित दिसून येत आहे. कई बात में कंप्लेंट करता हूँ, प्रभू मी अनेक गोष्टीमध्ये तक्रार लेकिन करतो. परमेश्वर चाहता है कि तू विश्वास कर कि तुझे विजयी होना है. परंतु परमेश्वर म्हणत आहे विश्वास कर तुला विजय प्राप्त और होईल. विजयी बनने के लिए परमेश्वर ने हमें 3 अनुभूति दिया है. विजयी होण्यासाठी परमेश्वराने 3 गोष्टीची परवानगी दिली सबसे आहे. पहला अनुभूति मन परिवर्तन करके हम लोग ईश्वर का संतान बनना चाहिए. आणि सर्वात आधी परवानगी आपले मन फिरून आपण येशूचे संतान पुत्र झाले पाहिजे. मन परिवर्तन करके यीशु का संतान बनने से आपके अंदर एक विश्वास आएगा. मन परिवर्तित करून आपण येशूचे पुत्र झाल्याने आपल्यात एक विश्वास येईल. परमेश्वर के प्रिय लोगों, बिल्ली का बच्चा बिल्ली ही रहेगा. आणि प्रिय देवाचे लेकरांनो मांजराचा जो पिल्लू आहे ते मांजरच असते. मुर्गी का बच्चा मुर्गी ही रहेगा. आणि कोंबडीचं पिल्लू कोंबडीच असते. एक बाघ का बच्चा ही बाघ रहेगा. आणि वाघाचे पिल्लू वाघच असते. मेरा यीशु एक सिंह है, यहूदा गोत्र का सिंह है. माझा येशू यहूदा गोत्रचा सिंह आहे. और उस सिंह के प्रजाति बनने के लिए आपको मुझको बुलाया है. आणि त्या यहूदाचे सिंह होण्यासाठी येशूने तुला मला बोलविले आहे. डर करके भागने वाले डरपोकों की गोष्ठी को यहाँ पर प्रभु जमा नहीं कर रहा है. आणि भित्र्या लोकांना
लोकांना परमेश्वर या ठिकाणी एकत्रित करत नाही. हमेशा के प्रिय लोगों वो बुलाता है कि यीशु के परिवार में आप लोग आ जाइए. आणि परमेश्वर बोलवत आहे येशूच्या कुटुंबात तुम्ही या. इसी के लिए कि नए सिरे से जन्म लेना आवश्यक है. यासाठी नव्याने जन्म घेणे गरजेचे आहे. नए सिरे से जन्म लेने से हम लोग यीशु के परिवार में आ सकते हैं. नव्याने जन्म घेतल्याने आपण येशूच्या कुटुंबात येतो. उस जन्म लेने के लिए ते जन्म घेण्यासाठी हमारा पुराना मनुष्य के लिए हम लोग मरना चाहिए. आपल्या जुन्या मनुष्यत्वासाठी आपल्याला मरावे जब तक लागेल. पुराना मनुष्य के लिए नहीं मरेंगे, नया मनुष्यत्व में यीशु के परिवार में हम लोग जन्म नहीं ले सकेंगे. आपण जोपर्यंत जुन्या मनुष्यासाठी मरणार नाही तोपर्यंत आपण येशूच्या कुटुंबात जन्म घेणार नाही. इसी के लिए मरे हुए लोगों को परमेश्वर बपतिस्मा दो करके बाइबल सिखाता है. यामुळे जे आहे मेलेले लोकांसाठी बपतिस्मा द्या असे पवित्र शास्त्र म्हणते. आप नहीं मर के पुराने मनुष्य के लिए नहीं मर करके बपतिस्मा लेने से हम लोग हत्यारा है. आणि जर आपण जुन्या मनुष्यासाठी मेलो नाही आणि बपतिस्मा घेतो तर आपण शस्त्र हतियार आहे. हम लोग हत्यारा है. आणि आम्ही जे आहे मरण करणारे असे आहोत. अगर कोई नहीं मरा है और मैं उसको जमीन में गाड़ दूं तो मैं क्या बनूंगा? आणि जर मी त्याला जे आहे जिवंत असे जमिनीत पुरले तर मी काय होणार? मैं हत्यारा नहीं बनूंगा. मी हत्यारा होणार नाही काय? उसी प्रकार पुराने मनुष्यत्व को नहीं छोड़ दे करके मैं अगर बपतिस्मा दे दूं तो मैं हत्यारा हूं. जर जुन्या मनुष्यत्व न सोडता त्याला मी बपतिस्मा दिलो तर मी जे आहे त्याचा हत्या करणार आहे. इसी के लिए यहाँ पर बपतिस्मा हम किसी को आसानी से नहीं देते. यामुळे आम्ही बपतिस्मा सहजरित्या देत नाही. उसके अंदर एक परिवर्तन देखने के बाद, त्याच्यामध्ये एक परिवर्तन पाहून, पुराने मनुष्य के लिए मर गया करके जानने के बाद आणि तो जुन्या मनुष्यासाठी मेलेला आहे पाहून हम लोग उनको बपतिस्मा देते हैं. आम्ही त्याला बपतिस्मा देतो. क्योंकि रोमी की पत्री 6 अध्याय का 4 वचन कहता है. कारण रोमकरास पत्र 6 अध्याय याचे 4थे वचन या प्रकारे रोमन्स म्हणते. चैप्टर 6 वर्स 4 कहता है बपतिस्मा में हम मसीह के साथ समाधि पाते हैं, नहीं तो गाड़े जाते हैं. आणि रोमकरास पत्र 6 अध्याय याच्या 4थ्या वचनामध्ये पाहतो बपतिस्माच्या द्वारे आपण ख्रिस्ताबरोबर पुरले गेलो. परमेश्वर के प्रिय लोग बोलो, मसीह के साथ गाड़े जाने वाला अनुभव ही है बपतिस्मा. आणि ख्रिस्ताबरोबर पुरले जाणे हेच बपतिस्मा आहे. और कौन गाड़ा जाता है, किसको गाड़ते हैं? आणि कोण पुरले जाते, कोणास पुरले जो जाते? मरा हुआ है. जे मेलेले आहे. परमेश्वर के नाम की महिमा हो. देवाच्या नावास धन्यवाद मरा असो. व्यक्ति बपतिस्मा लेने के द्वारा वहां से बाहर निकलने के समय में मसीह यीशु में एक नया जीवन, एक नया मनुष्य बन करके वो निकलता है. आणि जेव्हा तो जुना मनुष्यासाठी मरून ख्रिस्तामध्ये जो जन्म घेतो तो ख्रिस्तामध्ये एक कुटुंब होऊन बदलून जातो. परमेश्वर के पवित्र नाम की महिमा हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. परमेश्वर के प्रिय लोगों, ये नया मनुष्य यीशु मसीह में नया होकर के जन्म लेने के बाद आणि हा नवीन मनुष्य ख्रिस्तामध्ये नव्याने जन्म घेतल्याने इस दुष्ट संसार में वो दुर्बल नहीं होना चाहिए. आणि या दुष्ट जगामध्ये तो निर्बळ पडू नये. वो बच्चा बढ़ करके बलवान बनना चाहिए. आणि तो लेकरू वाढून परमेश्वरामध्ये बलवान झाला पाहिजे. उसके लिए वो वचन को लेना चाहिए. यासाठी तो वचन घेतले पाहिजे. परमेश्वर के वचन को पढ़ के खा के परमेश्वर के वचन को सीख के समझ के परमेश्वर के वचन को ध्यान करके मसीह में बलवंत होना चाहिए. आणि परमेश्वराचे वचन खात परमेश्वराचे वचन समजून त्याचे मनन करून ख्रिस्तामध्ये आपली वाढ झाली पाहिजे. और दूसरा पवित्र आत्मा का अभिषेक वो पाना चाहिए. आणि दुसरे पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त केले पाहिजे. पवित्र अभिषेक के बिना कोई व्यक्ति परमेश्वर के प्रिय लोगों इन दुष्ट संसार से जय नहीं पा सकता. प्रिय देवाचे लेकरांनो, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाशिवाय या दुष्ट जगावर कोणी विजय प्राप्त करू शकत नाही. इस रीति से या प्रकारे जो नए सिरे से जन्मा, जो कोणी नव्याने जन्मला, जल से जन्मा, पाण्यातून जन्मला, आत्मा से जन्मा, आत्म्याने जन्मला, उनके बारे में यूहन्ना ने एक वचन को लिखा है. त्या लोकांविषयी यूहन्ना एक वचन लिहित आहे. जो यूहन्ना ने कहा यीशु हम तेरा कटोरा पी सकते हैं, वही यूहन्ना देखो एक वचन वहां पर इस प्रकार लिखता है. आणि जो यूहन्ना म्हणत आहे हे येशू तुझ्या प्यालातून आम्ही पिणार, तोच यूहन्ना एक वचन लिहित आहे. पहला यूहन्ना 5 अध्याय 4 वचन को पढ़ करके देखिए. पहिले यूहन्नाचे पत्र 5 अध्याय त्याचे 4थे वचन. 1 जॉन चैप्टर 5 एंड वर्स 4 को पढ़ करके देखिएगा. पहिले यूहन्नाचे पत्र 5 अध्याय त्याचे 4थे वचन वाचून पहा. समय नहीं है इसके लिए मैं बोलते आगे बढ़ता हूँ. आणि वेळ कमी असल्यामुळे मी सांगत पुढे जात आहे. परमेश्वर के बहुत नाम की महिमा होवे. देवाच्या पवित्र नावास 1 जॉन चैप्टर 5 एंड वर्स 4 कहता है जो कोई ईश्वर से जन्मा है उसने जगत के ऊपर जय पा लिया. आणि यूहन्नाचे पहिले पत्र 5 अध्याय 4थ्या वचनामध्ये पाहतो कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळविते. जो कोई ईश्वर से जन्मा वो जगत के ऊपर जय
पा लिया करके लिखा हुआ है। कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावरचे मिळविते असे लिहिले आहे। तुमने जो जगत के ऊपर जय पाया ये तुम्हारा विश्वास है करके लिखा हुआ है। आणि ज्याने जगावरचे मिळविला तो म्हणजे आपला विश्वास। उस विश्वास से हम भी बोल सकते कि पिता हम तेरी मर्जी करेंगे। त्या विश्वासाने आपण सांगू शकतो हो पित्या आम्ही तुझी इच्छा करू शकतो। कई विश्वासियों के जीवन में हमने इस प्रकार सुना है आणि काही विश्वासांविषयी आम्ही असे ऐकले आहे। मुझे नहीं मालूम नागपुर में ऐसे लोग हैं क्या नहीं है। आणि नागपूरमध्ये असे लोक आहेत का नाही ठाऊक नाही। कई लोग इस प्रकार बोलते हैं पास्टर जी ब्रदर जी आप लोग जो उपदेश देते हो उसके अनुसार हम लोग जी नहीं सकते। आणि काही विश्वासी या प्रकारे म्हणतात पास्टर ब्रदर तुम्ही ज्या प्रकारे उपदेश देता त्यानुसार आम्ही जगू शकत नाही। मुझसे नहीं होगा, आमच्याकडून हे होणार नहीं कर सकता, मी हे करू शकणार ऐसा नाही, जीवन जी नहीं सकता। असे जीवन आम्ही जगू शकत नाही। थोड़ा बहुत तो करना पड़ेगा, काहीतरी थोडे करावे लागेल। ये लोगों ये थोड़ा ये आधा अधूरा जीवन नहीं है मसीही जीवन। आणि ख्रिस्ती जीवन हे थोडके अधुरे असे जीवन नाही आहे। मुझसे नहीं होगा करके शब्द बोलने वाले परमेश्वर के राज्य के अधिकारी ना होंगे। माझ्याकडून होणार नाही असे म्हणणारे देवाच्या राज्याचे अधिकारी होणार नाही। जिस प्रकार याकूब और यूहन्ना ने कहा हाँ हम पी सकते हैं, आणि याकूब यूहन्ना म्हणाले हो आम्ही पिऊ शकतो, इसी प्रकार हम भी विश्वास से बोलना है हम जी सकते हैं। असे आपण विश्वासाने म्हणूया हो आम्ही जगू शकतो। ऐसे जीने वालों के लिए परमेश्वर सामर्थ्य भेजता है। असे जगणाऱ्यांसाठी परमेश्वर त्याचे सामर्थ्य पाठवत ऐसे आहे। आग्रह करने वालों को परमेश्वर अभिषेक देता है। अशी अपेक्षा करणाऱ्यांना परमेश्वर अभिषेक देत आहे। मेरे को आगे बोलने के लिए समय नहीं है इसके लिए मैं भी बंद कर रहा हूँ। आणखी पुढे सांगण्यासाठी वेळ नाही म्हणून मी समाप्त करत आहे। इस वचन का रहस्य बताने के लिए भी मेरे पास समय नहीं है। आणि या वचनाचे रहस्य सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही। इसके लिए 23 वर्ष में जो लिखा है उसको और कभी हम लोग ध्यान करेंगे। यामुळे 23व्या वचनात जे लिहिलेले आहे पुन्हा आपण कधी मनन करूया। आइए परमेश्वर के प्रिय लोगों इस सुबह के वक्त में विश्वास के द्वारा मैं भी यीशु का कटोरा पी के उसके सिंहासन में जाकर के पहुंचूंगा करके आग्रह करने वाले लोग केवल आंखों को बंद करके घुटने में हो जाएं। आणि आप या प्रिय देवाचे लेकरांनो या सकाळच्या वेळेस विश्वासाने मी तो प्याला पीन म्हणणारे आपले डोळे बंद करून गुडघ्यावर बसूया। मैं जानता हूं कि आप दुर्बल हो, मैं मानता हूं कि मैं भी दुर्बल हूं, आणि मला ठाऊक आहे तुम्ही दुर्बल आहात, मी देखील दुर्बल आहे। लेकिन परमेश्वर के प्रिय लोगों दुर्बलता में बल देने के लिए ही पवित्र आत्मा उंडेला गया है। आणि आपल्या बलहीनतेमध्ये सामर्थ्य देण्यासाठीच पवित्र आत्मा पाठविलेला आहे। दुर्बल कहना चाहिए कि मैं बलवान हूं, इसके लिए परमेश्वर ने पवित्र आत्मा की बारिश हमारे लिए भेजा है। आणि दुर्बल म्हणलं पाहिजे मी बलवान आहे असे म्हणण्यासाठी पवित्र आत्माची वर्षा परमेश्वरने आपल्यावर केलेली आहे। विश्वास करने वालों के ऊपर ये पवित्र आत्मा की बारिश उतरता है। विश्वास करणाऱ्यांवरती पवित्र आत्म्याची वर्षा वाहते। और आज भी सुबह के वक्त में मैं आशा और विश्वास करता हूँ। आणि सकाळच्या वेळेस मी विश्वास आणि आशा मेरे करतो। वचन के सुनने वालों मेरे प्रिय लोगों माझे वचन ऐकणारे माझ्या प्रिय इस लोकांनो सुबह के वक्त में अगर तेरा एक ही एक आग्रह है यीशु के राज्य में उसके सिंहासन में बैठना है तो तू भी विश्वास की बातें बोलना शुरू कर। आणि तुझी एक अपेक्षा आहे की देवाच्या राजासनावरती मी बसावे तर विश्वासाने परमेश्वराचे शब्द तू बोलू लाग। इस सभा को समाप्त करने से पहले हे सभा समाप्त करण्याआधी मेरे संदेश को बंद करने से पहले हे संदेश समाप्त करण्याआधी गीत गा करके आत्मा में भरने से पहले गीत गाऊन आत्म्यात भरण्याआधी एक एक विश्वासी बच्चों से मैं कहना चाहूंगा अपने आंखों को बंद करके घुटने में हो जाइएगा। एक एक विश्वासी लेकरांना मी सांगू इच्छितो आपले डोळे बंद करून तुम्ही गुडघ्यावर बसा। एक सवाल का मुझे जवाब दीजिएगा। एक प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्या। आप में से कितने लोग ये कटोरा पीने के लिए तैयार हैं? तुमच्यातून किती लोक हा प्याला पिण्यासाठी तुम्ही सिद्ध आहात? ये कटोरा मेरे मन मर्जी के विरोध में कितना भी दुखदायक होने से भी आणि माझ्या इच्छेच्या विरोधात किती दुःखदायक इस हे प्याला असला तरी कटोरों को पीने के लिए मुझे कितना भी यातनाएं और पीड़ा सहन करने से भी आणि हे प्याला पिण्यासाठी किती यातना पीडा मला सहन इस करावी लागली कटोरों को तरी पीने के लिए मुझे कितना भी निंदा के मार्ग में जाने के लिए प्रभु मुझे छोड़ने से भी आणि हे प्याला पिण्यासाठी निंदेचा मार्ग आहे परमेश्वर मला सोडला तरी प्रभु मैं तैयार हूं करके बोलने वाले केवल हाथ उठा के हालेलुया बोलेंगे। प्रभु मी तयार आहे असे म्हणणारे एक हात उंच करून हालेलुया म्हणा। केवल खाली खाली नाम का हालेलुया ना बोलिएगा, फक्त नावासाठी हालेलुया म्हणू नका, सोच समझ करके बोलिएगा आणि विचार करून हालेलुया क्योंकि म्हणा। यीशु आपसे पूछ रहा है
परंतु येशू तुम्हाला विचारत आहे, तू अगर मेरे सिंहासन में दिखाई देना चाहता है तो माझ्या राजसनावर तू दिसून यायचे असेल मैं तर पीने वाला कटोरा क्या तू पी सकेगा? मी पिण्याला प्याला तू पिशील काय? हाँ बोलने वाले हालेलुया बोलिए। हालेलुया म्हणा। आइए हमारी आंखों को बंद करें, आपले डोळे बंद करूया। आपकी हाँ को हाँ बदलने के लिए, तुमचे होय हो म्हणून बदलण्यासाठी, आपकी हाँ हाँ होकर के बदल जाने के लिए तुमचे होय होय म्हणून बदलण्यासाठी एक अभिषेक आपको जरूरी है, एक अभिषेक तुम्हाला पाहिजे, एक सामर्थ आपको जरूरी है। एक सामर्थ तुम्हाला पाहिजे। अभिषेक के बिना, सामर्थ के बिना आपका हाँ हाँ नहीं हो सकता। अभिषेकाशिवाय तुमचे होय होय म्हणून बदलणार क्योंकि नाही। जब परीक्षा आएगा आप डर जाओगे, तुम्ही जे घाबरून जाल, जब परीक्षा आएगा आप घबरा जाओगे। तुम्ही परीक्षेमध्ये घाबरून जाल। इसके लिए आंखों को बंद करके ताली बजाते हुए त्यामुळे आपले डोळे बंद करून टाळ्या वाजवून परमेश्वर के सामर्थ पा लीजिए, परमेश्वराचे सामर्थ प्राप्त करा। परमेश्वर से एक बल को पा लीजिए, परमेश्वराचे बळ प्राप्त करा। परमेश्वर से एक अनुग्रह को पा लीजिए। परमेश्वराची कृपा प्राप्त करा।